नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. वाटप असेल, त्यासोबतच आईस्क्रीम पार्लर असेल, अशा छोट्या छोट्या गोष्टीतून महिलांना देखील त्या ठिकाणी सक्षमीकरणाचा पर्याय ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून सातत्याने करण्यात आला. आणि 2008 साली सुरू केलेला हा प्रवास पाहता पाहता 2022 पर्यंत एक अतिशय वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळ्या क्षेत्रातील या ग्रामीण संस्थेला जुळत गेल्या. आणि त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये फक्त महिलांपुरतं सीमित न राहता कोविड सारख्या काळात आलेले अनेक पुरस्कारार्थी या ठिकाणी येत आहेत. अर्थात रविवार दिवस असेल, वातावरणानुसार ओपीडी अनेक जणांची असेल, काही जण परिवाराला घेऊन येत आहेत. त्यामुळे आपण सगळेजण या ठिकाणी जॉईन होणार आहोत. अतिशय या क्षेत्रामधील सगळ्याच ज्यांचाही या वैद्यकीय क्षेत्रामध्ये हातभार लागलेल्या अशा प्रत्येक मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मानाने सत्कार करण्याचा प्रयत्न करत आहोत. विविध हॉस्पिटल ज्यांनी आपण त्याला टीम वर्क म्हणूया, तर त्या हॉस्पिटलचा देखील या ठिकाणी आपण सन्मानाने सत्कार करणार आहोत. तर अधिक विलंब न करता आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाची आपण सुरुवात करतोय. मी उपस्थित मान्यवरांना विनंती करेन की आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन होऊन या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण पुढे येऊन या ठिकाणी दीप प्रज्वलन करायचं आहे. या ठिकाणी मुंबईवरून माननीय पल्लवीताई बादरजी आपण देखील उपस्थित आहात. आपलंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात झालेली. मान्यवरांना मी धन्यवाद व्यक्त करत विनंती करेल की आपण आपलं स्थान त्या ठिकाणी सुनिश्चित करायचं आहे. आणि आजचा हा हेल्थ एक्सलन्स अवॉर्ड 2022 या कार्यक्रमाचा पुरस्कार सोहळ्याची सुरुवात करत असताना आजच्या कार्यक्रमाची प्रास्ताविक करण्यासाठी मी विनंती करेन. सर्वप्रथम मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवर, या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार माननीय संजयजी जगताप, त्याचप्रमाणे माजी आमदार अशोक भाऊ टेकोडे, महाराष्ट्र राज्य कृषी संशोधन परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजयदादा कोलते, या सासवड नगरीचे प्रथम नागरिक माननीय मार्तनजी बोंडे साहेब, त्याचप्रमाणे आपल्या सासवडचे पोलीस निरीक्षक माननीय गोलब साहेब, त्याचप्रमाणे सासवड नगरीच्या माजी नगराध्यक्षा व गटनेत्या माननीय आनंदी काकी जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य मनीषाताई काकडे, पंचायत समिती सदस्य सुनीता काकी कोलते, प्रदीपांना पोमन, त्याचप्रमाणे भारतीताई गायकवाड आणि संजय जगताप, त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवर. सर्वप्रथम त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व डॉक्टर आणि तसेच आमच्या ग्रामीण संस्थेला आपलं कुटुंब मानणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून स्वागत करतो. 2012 साली आपण ग्रामीण म्हणजेच ग्रुप रोल ॲक्टिव्हिटी फॉर महिला डिपेंडन्स या संस्थेचं एक रोप पुरंदर हवेली तालुक्यामध्ये लावलं होतं. महिलांसाठी अनेक स्तरावर म्हणजेच आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, अगदी वैयक्तिक पातळीवर लागणारी मदत करत संस्थेने अनेक महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून उभारी देण्याचं काम केलं. याबरोबरच महिलांच्या आरोग्य सक्षमीकरणासाठी संस्थेने उचललेले सर्वात मोठे पाऊल म्हणजे मोफत आरोग्य कार्ड. याच्या मार्फत जवळजवळ आम्ही 18,000 महिलांना, ग्रामीण भागातील महिलांना आम्ही ओपीडी लेवलच्या सुविधा अगदी मोफत प्रमाणात देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न कोरोनाच्या अगोदरच्या काळामध्ये केला. याचा सर्व जेजुरी असेल, कोतळे असेल, धालेवाडी असेल, त्याचप्रमाणे वाल्ला असेल, हवेलीतील भाग असेल, वडकी असेल, त्याचप्रमाणे वाडाची वाडी असेल, या ठिकाणी आम्ही हा उपक्रम राबवला. हे सगळं करत असताना 2019 साली पूर्ण जगाला आपल्या कोरोनाच्या विळख्याने घेरलं होतं. तर त्या काळामध्ये ग्रामीण संस्थेने पुढे एक पाऊल टाकलं आणि हा फक्त सर्व महिला समावेशक कार्यक्रम न ठेवता आम्ही जवळजवळ तालुक्यामध्ये सर्वसमावेशक कार्यक्रम करण्याचा मोहीम आमदार संजयजी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सुरू केली. आणि त्याच माध्यमातून आम्ही आनंदी थाळी, ज्यावेळेस सर्वांना जेवणाची किंवा किराणाची आवश्यकता होती, त्या काळामध्ये आम्ही तो प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला. ह्या आनंदी थाळीसाठी जवळजवळ 20 ते 25 स्वयंसेवक आमचे ग्रामीण संस्थेचे संचालक मुन्नाशेख शिंदे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करत होते. त्याचप्रमाणे आर्सेनिक अल्बमच्या वाटपामध्ये जवळजवळ आमच्या डॉक्टर मंडळीने असोसिएशनच्या अग्रवाल डॉक्टर असतील, डॉक्टर साबळे सर असतील, डॉक्टर दीपक जगताप असतील, यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण तालुक्यामध्ये जवळजवळ
3 लाख कुटुंबांना पुरेल एवढं आर्सेनिक अल्बम आम्ही त्या ठिकाणी वाटप केलं. आणि त्याचबरोबर PPE किट कुठल्याही ठिकाणी त्यावेळेस अवेलेबल नसायचे. ते PPE वाटपाचं काम पण आम्ही जवळजवळ 300 PPE किट आम्ही प्रशासनानं पण त्यावेळेस दिले. त्यावेळेस जाधव साहेब मला वाटतं DYSP होते. त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटरची कमतरता होती. तर त्यावेळेमध्ये आम्ही सर्वजण प्रशासनाने एक विचार केला. आम्ही आमदार साहेबांसमोर आमची भूमिका मांडली आणि त्याच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ एक बायपॅप नावाचा व्हेंटिलेटर जो असतो तो जेणेकरून ऑक्सिजन इथून पेशंट पुण्यापर्यंत नेऊ शकेल, इथपर्यंत तो मदत करू शकेल अशा पद्धतीचा व्हेंटिलेटर आम्ही ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही ग्रामीण रुग्णालयाला देण्याचा प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न केला. परंतु कोरोनाचं जे संकट आहे ते जाता जात नव्हतं. अगदी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये तर तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल की सर्व ठिकाणी अक्षरशः कहर केला. म्हणजे ऑक्सिजनची कमतरता, मेडिसिनची कमतरता आणि लाटेमध्ये असणारी स्ट्रेंथ ही फार मोठी असल्यामुळे आपण अनेक जवळच्या लोकांना त्या ठिकाणी गमावलेलं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. मग अगदी ह्या वेळेस काय करायचं, तर त्यावेळेस आम्ही आमदार संजयजी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आनंदी जम्बो कोविड नावाचे 2 कोविड सेंटर या ठिकाणी उभारले. त्यातले 50 बेड हे ऑक्सिजनचे होते आणि ह्या ऑक्सिजनच्या बेडच्या माध्यमातून म्हणजे उडोळी देवाची इथे एक सेंटर उभारलं आणि आपल्या इथे माऊली गार्डनच्या ठिकाणी हे सेंटर उभारलं. आता ही आरोग्य सेवा सुरू करण्यासाठी आम्ही जवळजवळ लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत म्हणजे आम्ही ती सेवा देण्याचा आम्ही पूर्णपणे प्रामाणिकपणे प्रयत्न केला. व संस्थेने डॉक्टरांचे असेल, स्वयंसेवकांचे असेल, नर्स असेल, स्टाफ असतील ह्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आणि हा प्रयत्न करत असताना आपल्या तालुक्यातील काही डॉक्टरांनी आज ज्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत भाऊ, तर ह्या डॉक्टरांनी जवळजवळ आम्हाला पूर्ण वेळ त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. त्यामध्ये अनेक डॉक्टर या ठिकाणी पुढे या ठिकाणी आलेले आहेत. त्यामध्ये साबळे सर असतील, निरगुडे सर असतील, होले डॉक्टर असतील, डॉक्टर प्रवीण जगताप सर असतील, अग्रवाल डॉक्टर असतील, ही अशी अनेक मंडळी त्या ठिकाणी येऊन आपापल्या परीने त्या ठिकाणी यायची आणि त्या ठिकाणी सेवा द्यायची. त्यामुळे बराचसा भारी आमचा त्या ठिकाणी कमी झाला. त्याचबरोबर डॉक्टर्स लोक होतेच, पण त्याचबरोबर शिक्षक वर्गातल्या काही लोकांनी पण संदीपाप्पा जगताप असतील, मुन्नाशेठ शिंदे असतील, आमचे उरवणे साहेब असतील, त्या ठिकाणी ते 24 तास त्या ठिकाणी असायचे आणि रुग्णांना मदत करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न त्या ठिकाणी करायचे. त्याचबरोबर काही स्वयंसेवी संस्था आमच्याबरोबर निगडीत झाल्या आणि त्यांनी पण आम्हाला पूर्णपणे मदत केली. त्यांचा या जबाबदार आपण ह्या ठिकाणी सन्मानतर करणारच आहोत. आणि ह्यामध्ये विशेष करून सहकार्य आम्हाला पुरंदर मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांचं लाभलं, त्यांचा मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो. त्याशिवाय जेव्हा खबरदारीचा उपाय करण्याचं आपल्या पूर्णपणे पंतप्रधानांनी सांगितलं आणि लसीकरण हा एकमेव पर्याय हा आपल्या सर्व ह्याला म्हणजे आपल्या कोरोनासाठी आहे असं ज्यावेळेस WHO कडून आलं, तर लसीकरण करताना काही ठिकाणी लस मिळायची, काही ठिकाणी लस मिळत नव्हती. मग आम्ही पुन्हा एकदा आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली 11 जून रोजी सहकार महर्षी चंदुकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त ज्या ठिकाणी गाडीही पोचणं मुश्किल होतं अशा भैरवाडी ह्या आदिवासी भागामध्ये आम्ही वॅक्सिनेशन करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. मला चांगलं आठवतं आहे त्या दिवशी आदल्या दिवशी आमची सर्व ग्रामीण संस्थेची टीम होती. आमदार साहेब स्वतः रात्री 11 ते 12 वाजेपर्यंत लोकांना प्रबोधन करत होते आणि अशा पद्धतीने आम्ही पुढे जात गेलो आणि त्या ठिकाणी वॅक्सिनेशन आम्ही फक्त 18 वर्ष वयोगटातील पुढच्या नागरिकांचंच नाही, तर त्यावेळेस लहान मुलांसाठी जी काही फ्लू वॅक्सिन होती ती पण या ठिकाणी डॉक्टर बांदेकर आहेत, बांदेकर मॅडम आहेत, यांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी लहान मुलांना पण आम्ही वॅक्सिनेशन द्यायचा त्या ठिकाणी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आणि जवळजवळ ते सर्व गाव 100% वॅक्सिनेशन आम्ही त्या ठिकाणी केलं. आणि त्याचाच गौरव म्हणून ग्रामीण संस्थेच्या संचालक मंडळाला आपल्या देशाचे लोकनेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी त्या ठिकाणी बोलवलं आणि त्याचबरोबर जवळजवळ सर्व न्यूज चॅनलनी त्याचं आमच्या संस्थेचं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे असं कौतुक केलं. अशा प्रकारचे सर्व उपक्रम राबवत असताना ग्रामीण संस्थेला ज्यांनी नेहमीच मदत केली व ज्यांनी गेली कित्येक वर्ष आपल्या पुरंदर हवेतील जनतेला रुग्णसेवा प्रामाणिकपणे दिली आणि आपण तर आता ती करत आहोतच,
त्या सर्व डॉक्टरांचा सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरंच आपला कुटुंबाचा स्वतःचा विचार न करता समाजासाठी मदतीला धावून येणाऱ्या सर्व योद्धांचा मनापासून आभार. आणि याच कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण ग्रामीण संस्थेच्या कुटुंबाचा भाग म्हणून, म्हणजे प्रत्येक क्षेत्रातली लोक सर इथं आहेत, डॉक्टर्स आहेत, अनेक विविध संघटना आहेत, विविध देणगीदार किंवा दाते आहेत की ज्यांनी आम्हाला पूर्णपणे ह्या काळामध्ये मदत केली आणि आम्हालाही प्रोत्साहन देण्याचं चांगलं प्रामाणिकपणे काम केलं. ह्यांचा सर्वांच्या सहकार्याचा आम्हाला अभिमान वाटतो. अशाच प्रकारे ग्रामीण संस्थेत सहकार्य करावं या सदिच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यासाठी मी महेश राऊत सरांना विनंती करतो की आपण आता सत्काराचा पुढील जो काही कार्यक्रम आहे तो पार करावा. क्षेत्रातील असणारे डॉक्टर सुमितजी काकडे यांचं आपण हे मनोगत व्यक्त केलेलं आहे या ठिकाणी. यानंतर मी स्वागत सर्वांचं करण्यासाठी सन्मानपूर्वक आमंत्रित करतोय ग्रामीण संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा सौ राजवर्धिनीजी संजय जगताप यांना. तसं बोलण्याचा पहिलाच वेळ आहे. आदरणीय व्यासपीठ आणि इथं सर्व आलेले माझे डॉक्टर्स आणि ग्रामीण संस्थेचे संचालक आणि त्याचप्रमाणे साहेब, आपण सगळ्यांचं स्वागत करते. आणि 2012 सालापासून आमचं ग्रामीण संस्थेचं कार्य चालू आहे. आणि कोविड काळात ज्यावेळेस सगळे रस्ते बंद असायचे, म्हणजे रस्त्यांवर शुकशुकाट असायचा, त्यावेळेस डॉक्टर्स आणि प्रशासन म्हणा का आपले पोलीस वर्ग हे सगळे ऑन ड्युटी असायचे. आणि सर्व काही पेशंट्स आणि इतके सर्व पेशंट्स सगळ्यांना मदत करायचे, सगळ्यांना त्यांचे उपचार करायचे. आणि सुखरूप काही पेशंट्स तर इतके सिरियस असायचे, त्यांना सुखरूप घरी पोचवणं हे सगळं डॉक्टरांनी, नर्सेसनी सगळ्यांनी केलं. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आजही आपण त्या कोविडच्या विळख्यात आहोतच, तर त्या ह्याच्यात पण डॉक्टर्स लोकांचं सहकार्य इतकं लाभलं आहे लोकांना. त्यामुळेच आज मला वाटतं आपण सगळे इथं सुखरूप आहोत. आणि ग्रामीण संस्थेने म्हणजे खूप जणांनी ग्रामीण संस्थेला वेगवेगळ्या रूपात मदत केली. काही वस्तू रूपात, काही वेगवेगळ्या काही डोनेशन्स दिले, फंड्स दिले. त्यांचं मी हे माध्यम म्हणजे ह्या माध्यमाच्या ह्याच्यात मी सगळ्यांना आभार मानते की आपण ग्रामीण संस्थेचं आपण विश्वास ठेवला. आणि मी खूप खूप आभार मानते. आणि आज आपण सगळे डॉक्टर्स लोकांना आज आपण त्यांना फेलिसिटेट करणार आहोत. आणि थँक्यू सो मच आपण आल्याबद्दल. धन्यवाद ताई. यानंतर मी अधिक विलंब न करता आपल्या आजच्या कार्यक्रमाला पुरस्कारार्थींना सर्वांना सन्मानित करण्यासाठी जी विशेष मान्यवर मंडळी या ठिकाणी आवर्जून व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्या सगळ्यांना सन्मानित करण्यासाठी मी या ठिकाणी ग्रामीण संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करेल. सर्वप्रथम मी विनंती करेल माजी आमदार माननीय श्री अशोक भाऊ टेकवडेजींना. आपला या ठिकाणी सन्मान आणि सत्कार ग्रामीण संस्थेच्या वतीने होतोय. आज आपण कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहात. सत्कार करण्यासाठी मी मुन्ना शेठ शिंदे यांना विनंती करेल की आपण पुढे येऊ. ग्रामीण संस्थेचे उपस्थित आहेत माननीय श्री अशोक भाऊ टेकवडे यांचा सत्कार आपल्या सगळ्यांच्या वतीने ग्रामीण संस्था. तसेच महाराष्ट्र राज्य कृषी आणि शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय श्री विजयभाऊ कोलतेजी, आपलाही या ठिकाणी सत्कार होतोय. विजयभाऊंचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय ग्रामीण संस्थेच्या वतीने माननीय श्री डॉक्टर सुमित काकडेजी यांना की आपण विजयभाऊंचा सत्कार या ठिकाणी करायचा. सत्कार स्वीकारतील माननीय विजयभाऊ कोलतेजी. यानंतर आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे पोलीस निरीक्षक माननीय श्री अण्णासाहेब गोलवजी यांचाही या ठिकाणी सन्मान आणि सत्कार ग्रामीण संस्थेच्या वतीने होतो. माननीय श्री मनीषाताईंना मी विनंती करेल की आपण
माननीय गोलक साहेबांचा या ठिकाणी सन्मानाने सत्कार करायचा. ग्रामीण संस्थेच्या वतीने सर्व संचालक मंडळ या ठिकाणी सर्वांचाच उपस्थित सभासदांचा या ठिकाणी सत्कार देखील केला जातोय. माननीय श्री अण्णासाहेब गोलक पोलीस निरीक्षक. यानंतर पुरंदर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय प्रदीप अण्णा पुमनजी तसेच नगराध्यक्ष माननीय श्री मार्तंडजी बोंडे साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान आणि सत्कार ग्रामीण संस्थेच्या वतीनं माननीय श्री मुनाशेठ शिंदे असतील, डॉक्टर सुमित काकडेजी, आपण सर्वांना मी विनंती करेन की तसेच संचालिका गायकवाड ताई जी असतील, मनीषा ताई जी असतील, आपल्याला विनंती करण्यात येते. यानंतर मी ग्रामीण संस्थेच्या संचालिका गायकवाड ताईंना विनंती करेल की आपण पंचायत समिती सदस्य सुनीता काकी कोलतेजी या ठिकाणी उपस्थित आहेत, आपलाही सत्कार आणि सन्मान होतोय. त्या अगोदर नगराध्यक्ष माननीय श्री मार्तंडजी बोंडे साहेब यांचा सन्मानाने सत्कार करतात डॉक्टर सुमितजी काकडे. यानंतर निवेदन केल्याप्रमाणे पंचायत समिती सदस्य सुनीता काकी कोलतेजी आपलाही या ठिकाणी सन्मान आणि सत्कार ग्रामीण संस्थेच्या वतीने होता. तसेच सर्व डॉक्टरांच्या वतीने या ठिकाणी पुरंदर तालुका डॉक्टर्स असोसिएशनचे डॉक्टर वृषालीजी जगताप या ठिकाणी आहेत, आपण देखील आपला सन्मान आणि सत्कार या ठिकाणी होतोय. मनीषाताई काकडेजींना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानाने सत्कार करायचा. तसेच सासवड नगर परिषदेचे नगरसेवक माननीय श्री संजय अण्णा जगतापजी आपलाही या ठिकाणी सन्मानाने सत्कार होतो. आता सत्कार होतो डॉक्टर वृषाली जगताप, पुरंदर तालुका डॉक्टर असोसिएशन. जोरात टाळ्या होऊन जाऊया. हा संपूर्ण असोसिएशनचा सत्कार आहे. आपण सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा कार्यक्रम सन्मान सोहळा, गुणगौरव सोहळा या ठिकाणी ग्रामीण संस्थेच्या वतीने आयोजित केला जातोय. यानंतर मी निवेदन केल्याप्रमाणे सासवड नगर परिषदेचे नगरसेवक माननीय संजय अण्णा जगतापजी आपलाही या ठिकाणी सन्मानाने सत्कार ग्रामीण संस्थेच्या वतीनं माननीय श्री मुनाशेठ शिंदेजी करतील. तसेच माननीय श्री संजय शेठ आंबेकरजी आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात. संचालक संत सोपानकाका सहकारी बँक आपल्याला विनंती करण्यात येते की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन आपला देखील सन्मान या ठिकाणी ग्रामीण संस्थेच्या वतीने होतं तो आपण स्वीकार करायचा आहे. माननीय श्री संजय शेठ आंबेकरजी त्यावरती आमंत्रित करण्यात येत आहे. तसेच माननीय श्री हेमंत शेठ भोंगळेजी आपल्याही त्या ठिकाणी सन्मानाने सत्कार होतोय, आपल्याला देखील सन्मानपूर्वक व्यासपीठावरती आमंत्रित करण्यात येत आहे. सोपानकाका सहकारी बँक रवी जोशीजी असतील, माननीय श्री हेमंत शेठ भोंगळेजी असतील, या सर्व संचालक मंडळाचा देखील या ठिकाणी ग्रामीण संस्थेच्या वतीने हा सन्मानाने सत्कार. या ठिकाणी सर्व मान्यवरांचा सन्मान सत्कार संपन्न झाला आहे जाहीर करतो. आणि मी अधिक विलंब न करता खरं तर ज्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण जमलेला आहात या कार्यक्रमाला जास्त लांब नचक न लावता आपल्या सगळ्यांचा सन्मान करणं, आपल्या सगळ्यांनी जे विशेष कार्य केलेलं आहे. कोरोनासारखी फक्त महामारी आली गेली पुढे चालू राहील, परंतु विविध आजारांमध्ये देखील जेव्हा नागरिक आपल्या जीवाची कुठे ना कुठे एक झुंज देत असतो, अशा वेळी आरोग्याच्या दृष्टीने अत्यावश्यक सर्व सेवा असतील, त्यांचं अचूक निदान असेल, परिपूर्ण उपचार पद्धती असेल, हे सगळे आपण करतात. दिवसभर आपण हे काम करत असताना कुठेतरी हा व्यवहाराचा जरी भाग असेल तरी काही काम असे असतात की जे करत असताना आपल्याला एक पराकोटीचं समाधान मिळतं, मानसिक आनंद मिळतो. आणि ही जी देण्याची भावना आहे ती आपण सगळेजण पार पाडत असतात. म्हणूनच आजचा हा सत्कार आणि सन्मान सोहळा आहे. मी विनंती करेन सुहास बापू लांडगे जे आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात, आपलाही सन्मान ग्रामीण संस्थेच्या वतीने करण्यात येतो. आपल्याला सन्मानपूर्वक व्यासपीठावरती आमंत्रित करण्यात येत आहे. सुहास आहात त्याचाच हा गुणगौरव सोहळा आहे. सौ पल्लवीताई बाजारेजी संचालिका संत सोपानकाका सहकारी बँक आपण देखील उपस्थित आहात. आमच्या संचालिका संत सोपानकाका सहकारी बँक. पुरस्कार सोहळ्याच्याकडे आपण या ठिकाणी वळत आहोत.
या परिसरातील सर्वच वैद्यकीय क्षेत्रामध्ये योगदान देणारे हॉस्पिटल्स असतील, विविध डॉक्टर्स असतील, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होणार आहे. मी सर्वप्रथम या ठिकाणी आमंत्रित करतोय श्रीनाथ क्लिनिक डॉक्टर भूषण आवटी सर, त्यांचे सर्व सहकारी जर कोणी उपस्थित असतील तर आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. हे वीरसारख्या ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी कित्येक वर्ष प्रॅक्टिस करत आहेत. वीरच्या कोविड क्षेत्रामध्ये त्यांनी मोलाचं योगदान उभारलेलं आहे. त्याबद्दल ग्रामीण संस्था या ठिकाणी त्यांचा सन्मान करत आहे. यानंतर सुशीला हॉस्पिटल परिंचे, तर त्यांनी ग्रामीण भागात आपल्या कामाचा ठसा त्या ठिकाणी उमटवलेला आहे. ग्रामीण भागामध्ये त्यांचं सुशीला हॉस्पिटल अत्याधुनिक सुविधा असणारं हॉस्पिटल असून त्या ठिकाणी ते चांगल्या प्रकारचं कार्य करत आहेत. कोविड काळामध्ये त्यांनी बऱ्याच रुग्णांना वेळेत उपचार करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यांचा या ठिकाणी ग्रामीण संस्था या ठिकाणी सन्मान करत आहे. डॉक्टर साहेब हां तुम्ही का पुढे आले? समोर सगळे मगदूम हॉस्पिटल यांची प्रॅक्टिस परिंच्यामध्ये पण आहे आणि डॉक्टरांची प्रॅक्टिस या ठिकाणी सासवडमध्ये पण आहे. त्यांनी ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी ओपीडी लेवलच्या सुविधा देण्याचं त्या ठिकाणी प्रामाणिकपणे कार्य करण्याचं काम या ठिकाणी मगदूम डॉक्टरांनी केलेलं आहे. त्यांचा या ठिकाणी हेल्थ एक्सलन्स अवॉर्डने त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. समोर जरा यानंतर सूर्या हॉस्पिटल सासवड डॉक्टर पवार सर, मी यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचंय. डॉक्टर पवार सर यांचा सन्मान महाराष्ट्र राज्य कृषी संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष विजयदादा कोलते यांना मी विनंती करतो की त्यांनी पवार सरांचा या ठिकाणी सन्मान करावा. गेली कित्येक वर्षे ते स्त्रीरोग आणि प्रसूतीगृह ह्या ठिकाणी चालवतात. अनेक ठिकाणी त्यांना महिलांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचं काम या ठिकाणी त्यांनी गेली 20 वर्ष झालं या ठिकाणी ते करत. यानंतर चैतन्य आयुर्वेद हॉस्पिटल सासवड वैद्यराज कामते सर, नीरज कामते सर आणि त्यांच्या सुविध पत्नी यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. त्यांचा सन्मान मी आपल्या तालुक्याचे माजी आमदार अशोक भाऊ टेकवाडे यांना विनंती करतो की त्यांचा सन्मान करावा. त्यांच्या माध्यमातून मी म्हणेन की फक्त पुरंदर तालुक्याचीच नाही तर महाराष्ट्राची सेवा घडत आहे. महाराष्ट्रातील अनेक प्रकारचे त्यांनी योगामध्ये अनेक प्रकारचे आयुर्वेदिक काढे असतील, योगासनं असतील, यांच्या माध्यमातून त्यांनी बऱ्याच प्रकारची चांगल्या प्रकारची सुविधा या ठिकाणी दिलेली आहे. त्यांचाही सन्मान या ठिकाणी ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून करतो. डॉक्टर पियुष शेंकर सर आणि त्यांच्या सुविध पत्नी यांना मी विनंती करतो की आपणही व्यासपीठावर यावं. गेली 5 वर्ष तांबडी भागातून आलेला हा एक तरुण, त्याने 5 वर्षामध्ये एक महिला आणि स्त्रीरोग यांच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे सुविधा देण्याचं काम या ठिकाणी ग्रामीण भागातील रुग्णांना दिलेलं आहे. त्यांचा या ठिकाणी सन्मान माननीय वर्तनजी भोंडे साहेबांनी विनंती करतो की त्यांचा सन्मान आपण करावा. इंग्लिश मीडियम यानंतर सुश्रुत हॉस्पिटल सासवड नव्याने उभारलेलं एक 3 वर्षातील सर्जिकल सेंटर, यांना मी या ठिकाणी मी पारस सर आंबोरे यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. आणि सुनीताकाठी कोलते पंचायत समिती सदस्य यांच्या मार्फत हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे. क्षेत्रामध्ये काम करत आहे.
यानंतर आता हा सन्मान पाहिला गेला तर तो घरातलाच आहे. विश्वनिरंजन हॉस्पिटल डॉक्टर प्रवीण जगताप आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी मी विजयदादा कोलते यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करावा. सरांनी कोविड सेंटरमध्ये त्या ठिकाणी सकाळी जाऊन राऊंड टाकणे, त्याचबरोबर त्या ठिकाणी रुग्णांना सेवा देणे, योगासने शिबिर लावणे या प्रकारची अनेक कामं कोविड सेंटर आनंदी जम्बो कोविड सेंटरमध्ये केली. त्यांचा हा सन्मान या ठिकाणी आमच्या संस्थेच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे. हॉस्पिटल सासवड डॉक्टर निरगुडे सर यांच्या हॉस्पिटलचा सन्मान मी घोलप साहेबांना विनंती करतो की आपण चैतन्य हॉस्पिटलचा सत्कार या ठिकाणी करावा. डॉक्टर निरगुडे सर, चैतन्य हॉस्पिटल गेली 10 वर्ष झाले सासवडमध्ये एक नावारूपाला आलेलं हॉस्पिटल, त्याच्या माध्यमातून कोविड काळ असेल त्याचप्रमाणे इतरही काळामध्ये रुग्णांना चांगल्या प्रकारे सेवा देण्याचं काम या ठिकाणी करतात. डॉक्टर सचिन निरगुडे आज दिल्लीमध्ये कॉन्फरन्स असल्यामुळे या ठिकाणी आलेले नाही, परंतु त्यांच्या सुविध पत्नी मेघाताई निरगुडे डॉक्टर या ठिकाणी त्यांचा सन्मान स्वीकारत आहेत. यानंतर डॉक्टर खाडे हॉस्पिटल सासवड गेली 2 पिढ्या म्हणायला गेलं तरी हरकत नाही की त्या 2 दशकं आपण म्हणू की या ठिकाणी ते रुग्णसेवा द्यायचं काम करत आहेत. त्याचबरोबर त्यांचा मुलगा डॉक्टर अक्षय ही नवीन पिढी या ठिकाणी आपल्या रुग्णसेवेसाठी या ठिकाणी काम करते. सरांचाही सन्मान मी विनंती करतो की आनंदी काकी जगताप यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा. धनु त्यांचा मोबाईल यानंतर धन्वंतरी हॉस्पिटल सासवड कोविड काळामध्ये पहिलं रुग्णालय ठरलं की ज्यांनी कोविडमध्ये सेवा देण्याचं या तालुक्यामध्ये सुरू केलं, त्या धन्वंतरी हॉस्पिटलचा सन्मान या ठिकाणी मी हेमंत शेठ भोंगळे यांना विनंती करतो की आपण सन्मान करावा. धन्वंतरी हॉस्पिटल सासवड आज अपरिहार्य कारणामुळे डॉक्टर इंद्र सर या ठिकाणी उपलब्ध नाहीत, परंतु त्यांच्या माध्यमातून त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत. अशोकरावांचा सत्कार केला पाहिजे. यानंतर डॉक्टर साबळे सर, मी अशोक भाऊ टेकोरेंना विनंती करतो की आपण डॉक्टर साबळे सरांचा या ठिकाणी सत्कार करून कोविड सेंटरमध्ये त्यांचे चिरंजीव आमय असतील आणि स्वतः सर असतील तर त्या ठिकाणी दररोज गेली म्हणजे 2 महिने त्यांनी सेवा देण्याचं काम त्या ठिकाणी अविरतपणे केले. असे डॉक्टर साबळे सरांचा सन्मान या ठिकाणी ग्रामीण संस्थेतर्फे होत आहे. यानंतर शतायू हॉस्पिटल जेजुरी, शतायू हॉस्पिटल जेजुरीचे कोणी प्रतिनिधी आले का? डॉक्टर रामदास कुटे सरांची संस्था, यांनी चांगल्या प्रकारे आयुर्वेदिक क्षेत्रात काम केलेले आहे, त्यांचाही सन्मान या ठिकाणी आपण करणार होतो पण आज ते उपलब्ध नाहीत असं दिसतंय. त्याच्यानंतर डॉक्टर माने हॉस्पिटल सासवड, डॉक्टर नितीन माने यांनी कोविड काळात बहुतांश प्रमाणात मेहनत घेऊन अनेक रुग्णांना जीवदान देण्याचं मोलाचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी आनंदी जम्बो कोविड सेंटरमध्ये रुग्णसेवा करण्याचंही त्या ठिकाणी काम केलेलं आहे. मी अशोक भाऊंना मी विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. यानंतर मी सत्कारासाठी निमंत्रित करतो मोर्या हॉस्पिटल सासवड. नवीन पिढीतील या दमदार डॉक्टरांनी ह्या मोर्या हॉस्पिटलची स्थापना 2 वर्षापूर्वी केलेली आहे. त्यांच्या मार्फत ही चांगल्या प्रकारची रुग्णसेवा या ठिकाणी घडत आहे. त्यांचा सन्मान मी विनंती करतो की पिल्लूशेठ आंबेकर यांना विनंती करतो, संत सोपानकर सहकारी बँकेचे संचालक यांना मी विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा.
यानंतर पुरंदर तालुक्यातील नावाजलेले असे चिंतामणी हॉस्पिटल सासवड त्यांच्या सर्व संचालकांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं आणि आपल्या सत्काराचा सन्मान स्वीकारावा। चिंतामणी हॉस्पिटलच्या माध्यमातून कोविड काळामध्ये सर्व प्रकारच्या चांगल्या सुविधा देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। मी ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा। डॉक्टर बांदेकर सर ज्यांनी ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून आम्हाला जी काही मुलाची मदत त्या ठिकाणी व्हॅक्सिनेशन कॅम्प असेल किंवा ज्यावेळेस लहान मुलं आमच्या कोविड सेंटरमध्ये ॲडमिट असायची तर त्यावेळेस त्यांनी मुलाचं सहकार्य आम्हाला त्या ठिकाणी केलं आहे। त्यांचा सन्मान आम्ही हेल्थ एक्सलन्स अवॉर्ड 2022 जून या ठिकाणी करत आहोत। इकडे बघा समोर जरा सगळे यानंतर मी आमंत्रित करतो डॉक्टर अडसूळ हॉस्पिटल यांना। डॉक्टर अडसूळ हॉस्पिटल यांचं जेजुरीमध्ये ICU रुग्णालय असून त्या ठिकाणी त्यांनी कोविड काळामध्ये चांगल्या प्रकारची सेवा देण्याचं काम केलेलं आहे। मी प्रदीपांना पोमन यांना विनंती करतो पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष की त्यांनी त्यांचा सन्मान करावा। डॉक्टर सागर अडसूळ यानंतर युनिटी हॉस्पिटल सासवड। युनिटी हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टरांना आणि संचालकांना मी विनंती करतो की आपण सत्कारासाठी या ठिकाणी उपस्थित राहावं। मी युनिटर सेवक संजय अण्णा जगताप आणि सुहास बापू लांडगे यांना मी विनंती करतो की तुम्ही युनिटी हॉस्पिटल संचालकांचा सत्कार करावा। ग्रामीण भागात काम करणारे सर्व डॉक्टरांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुविधा देण्याचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे। या कार्यास आमच्या ग्रामीण संस्थेच्या वतीने हार्दिक अशा शुभेच्छा आणि त्यांच्या पुढील वाटचालीची आमच्या शुभेच्छा। युनिटी हॉस्पिटल सासवड। थोडा असं आवाज यानंतर अल्पावधीतच रुग्णांना सेवा देणारं असं संत सोपानदेव हॉस्पिटल डॉक्टर होले सर यांना मी विनंती करतो की तुम्ही व्यासपीठावर यावं आणि मी विजयदादा कोलते आणि गायकवाड मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी संत सोपानदेव हॉस्पिटल सासवड होले डॉक्टरांनी ही ग्रामीण संस्थेला ज्यावेळेस आनंदी जम्बो कोविड सेंटर सुरू होतं त्यावेळेस रोज त्या ठिकाणी पेशंट बघण्याचं काम त्यांनी केलं आणि आमच्या ग्रामीण संस्थेत मोलाचं सहकार्य त्या ठिकाणी केलेलं आहे। त्यांचा या ठिकाणी आम्ही हेल्थ एक्सलन्स अवॉर्ड 2022 जून या ठिकाणी आम्ही करत आहोत। त्याचप्रमाणे जनहितार्थ हॉस्पिटल सासवड। यानंतर हवेली भागातून आमचे ग्रामीण संस्थेचे प्रतिनिधी त्याचप्रमाणे गेली 10 वर्ष झालं आमच्या आरोग्य कार्डच्या माध्यमातून सुविधा देणारे आमचे डॉक्टर सुनीलजी बांदल सर मी यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे। मी पुणेकर साहेब यांना मी सचिन शेठ पुणेकर साहेब यांना मी विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा। सचिन पुणेकर साहेब त्याचप्रमाणे पिलूशेठ आंबेकर आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यासाठी उपस्थित राहायचे। हवेली भागात त्यांनी चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि रुग्णसेवा त्या ठिकाणी देत आहेत। यानंतर प्रशासनाच्या मार्फत आपल्या सासवडच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये कोविड सेंटर कोविड वॅक्सिनेशन सेंटर त्या ठिकाणी चालवत होतो आपण। तर त्या कोविड वॅक्सिनेशन सेंटर चालू असताना त्या ठिकाणी प्रशासनात मॅनपॉवर कमी पडत होती। तर ते मॅनपॉवर पुरवण्याचं काम हे आमच्या ग्रामीण संस्थेने प्रामाणिकपणे केलं आणि ह्या ग्रामीण संस्थेचं काम करत असताना आम्हाला ज्यांनी मोलाचं असं सहकार्य केलं त्या रोशनीताई कुंभार
निखिलजी भोंगळे आणि आनंदजी शिंदे. म्हणजे तुम्ही आधार कार्ड दिल्यानंतर त्यांची डाटा एंट्री करण्यापासून ते तुमचा पूर्णपणे तो PRN नंबर मिळेपर्यंत प्रत्येक आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना ते सुविधा द्यायचं काम ग्रामीण संस्थेने त्या ठिकाणी केलं. आणि ह्या सुविधा देत असताना मोलाचं सहकार्य ह्या तिघांनी आपल्या नॉलेजच्या माध्यमातून केलं. त्याबद्दल ग्रामीण संस्था आपलं खूप खूप आभारी आहे. आणि एक्स्ट्रीम काळामध्ये हायेस्ट RT-PCR करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. त्याबद्दल मी त्यांच्या सर्वांचा आभारी आहे. डॉक्टर रोशनी कुमार यांचा सन्मान मी आनंदिका की जगताप यांना मी विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. त्याचप्रमाणे रविशेठ जोशी सर यांना मी विनंती करतो की आपण निखिलजी भोंगळे यांचा सन्मान या ठिकाणी करावा. त्याचप्रमाणे आनंद शिंदे यांचा सन्मान बाजारे मॅडम, संत सोपानगर सहकारी बँकेचे संचालिका बाजारे मॅडम यांना मी विनंती करतो की आपण ज्यावेळेस कुणी कुणालाही कुणाच्या संपर्कात जात नव्हतं त्यावेळेस काम करण्याचं काम त्यांनी केलं आणि ग्रामीण संस्थेला एक मोलाची मदत केली. त्यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत. त्याबद्दल मी आभार मानतो त्यांचे. यानंतर मी आमंत्रित करतो डॉक्टर वैशाली जगताप यांना. गेली 15 ते 20 वर्ष त्या जनरल प्रॅक्टिस म्हणून काम करत आहेत. अनेक रुग्णांना सुविधा देण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यांचाही सन्मान या ठिकाणी हेल्थ एक्सलन्स अवॉर्ड देऊन आम्ही या ठिकाणी करत आहोत. मी काकींना आणि बाजारे मॅडम संचालिका संत सोपानगर सहकारी बँक यांना मी विनंती करतो की त्यांचा सन्मान करावा. आणि वसुधा विश्वजित आनंदे नगरसेविका उपनगराध्यक्ष माजी सासवड नगरपालिका त्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. त्याचप्रमाणे नगरसेविका मायाताई जगताप यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. माजी उपनगराध्यक्ष यशवंतकाका जगताप यांनाही मी विनंती करतो की आपणही व्यासपीठावर यावं. अनेक मान्यवरांचा सत्कार बाकी आहे अजून. यानंतर मी मंचावरती आमंत्रित करतो डॉक्टर सुभाषचंद्र अग्रवाल यांना. गेली 30 वर्ष ते या ठिकाणी प्रॅक्टिस करत आहेत, रुग्णसेवा देत आहेत. त्याचबरोबर ज्यावेळेस आम्हाला आर्सेनिक अल्बम नावाचं औषध वाटप करायचं होतं त्यावेळेस त्यांचं मुलाचं मार्गदर्शन त्या ठिकाणी आम्हाला लाभलं आणि त्यांच्या गाईडलाईन्स खाली आम्ही आर्सेनिक अल्बमचे डोस ठरवून आम्ही पुरंदर हवेलीच्या कुटुंबांना त्या ठिकाणी देऊ शकलो. त्याबद्दल ग्रामीण संस्था या ठिकाणी त्यांचा हेल्थ एक्सलन्स अवॉर्ड देऊन सन्मान करत आहेत. मी विजयदादा खोलते यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा. आणि फर्स्ट पर्सन की ज्यांनी सांगितलं की आर्सेनिक अल्बमचा कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट या ठिकाणी होत नाही, त्याच्यामुळे आम्ही पूर्णपणे ते प्रत्येक नागरिकांपर्यंत देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत गेलो. यानंतर डॉक्टर राहुल चौंकर सर यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर त्यांचं कुटुंब या ठिकाणी आलेलं आहे. नायगाव सारख्या ग्रामीण भागातून उच्चस्पद शिक्षण घेऊन या ठिकाणी अनेक रुग्णांना त्या ठिकाणी ऑपरेशनच्या काळात भूल द्यायचं काम असतं ते करत हे आपल्या नायगावचे जे सुपुत्र आहेत डॉक्टर राहुल चोंडकर सर हे ठिकाणी या तालुक्यामध्ये करतात. त्यांच्या सुविधा पत्नी आणि आई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान मी यशवंतकाका जगताप आणि आनंदिका की जगताप यांना मी विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा. आई यावरती यानंतर मी मंचकावर आमंत्रित करतो डॉक्टर संदीप धायगुडे सर चांबळी सारख्या ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी रुग्णसेवा ते देत आहेत. डॉक्टर संदीप धायगुडे सर. यानंतर मी आमंत्रित करतो डॉक्टर नितीन केंजळे सर जे अनेक NGOच्या मार्फत जेजुरी सारख्या ग्रामीण भागामध्ये डायबिटीस असेल अनेक प्रकारचे दुर्धर आजार असेल या ठिकाणी मोफत सुविधा देण्याचं काम करतात. ग्रामीण संस्थेलाही त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन या ठिकाणी लाभतं. मी प्रदीप अण्णा पोमन यांना मी विनंती करतो की आपण डॉक्टर नितीन केंजळे सर यांचा या ठिकाणी सन्मान करावा. डॉक्टर नितीन केंजळे सर.
यानंतर मी मंचावर आमंत्रित करतो डॉक्टर प्रमोद वाघ सर, जेजुरी ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीवरती ते काम करत आहेत. त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये सेवा देण्याचं त्यांनी काम केलं, त्याबद्दल या ठिकाणी ग्रामीण संस्था त्यांना सन्मानित करीत आहेत. मी या ठिकाणी यशवंत काका जगतापांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. डॉक्टर यानंतर मी मंचावर आमंत्रित करतो डॉक्टर विश्वास नाजीरकर सर, जेजुरी प्रॅक्टिस करत आहेत. मी या ठिकाणी मार्तंजी भोंडे साहेब त्यांना विनंती करतो त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा. डॉक्टर विश्वास नाजीरकर सर. यानंतर मी मंचकावरती आमंत्रित करतो जगताप हॉस्पिटल सासवड, की ज्यांनी आर्सेनिक अल्बम वाटत असताना आम्हाला मोलाचं असं मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे आनंदी जप्तो कोविड सेंटरच्या माध्यमातूनही त्यांनी काम आमच्यापर्यंत पोहोचवलं. त्याचप्रमाणे त्यांचं चिरंजीव डॉक्टर उत्कर्ष जगताप यांचंही आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलं. असे आपण ते डॉक्टर दीपक जगताप सर, डॉक्टर रुशाली जगताप, जे आमच्या संस्थेला वेळोवेळी मार्गदर्शन या ठिकाणी करत असतात. यांचा सत्कार मी आनंदी काकी जगताप यांना मी विनंती करतो आपण या ठिकाणी करावं. त्याचप्रमाणे मी संत स्वप्नारायण सहकारी बँकेच्या संचालिका बाजारे मॅडम यांनाही मी विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं. यांनी कोविड काळामध्ये सरांची एक खासियत आहे डॉक्टर दीपक जगताप सरांची, की त्यांनी आपल्या होमिओपॅथिक औषधांद्वारे अनेक कोविड रुग्णांना जीवदान देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. समोर जरा सगळे समोर. ओके. संजय हरपाळे साहेबांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचे. त्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचे. याच्यानंतर मी विनंती करतो की स्वामी समर्थ हॉस्पिटल जेजुरी डॉक्टर बोयटे आणि डॉक्टर तृप्ती बोयटे यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचे. त्यांचा सन्मान या ठिकाणी सासवड नगरीचे माजी उपनगराध्यक्ष यशवंत काका जगताप या ठिकाणी करतील. त्याचप्रमाणे संजय हरपाळे साहेबांना मी विनंती करतो की त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. स्वामी समर्थ हॉस्पिटल जेजुरी कोविड काळामध्ये अत्यंत चांगलं काम या रुग्णालयाच्या मार्फत झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी हेल्थ एक्सलन्स अवॉर्ड 2022 देऊन या ठिकाणी आपण करत आहोत. त्या ठिकाणी त्याचप्रमाणे बालवाडी विभागातून डॉक्टर किरण बालगुडे सर या ठिकाणी आलेले आहेत का? त्यानंतर माहूर सारख्या त्याचप्रमाणे परिंचे सारख्या ग्रामीण भागामध्ये डॉक्टर म्हणून काम करणारे आमचे डॉक्टर गणेश बांदल सर. मला आठवतंय की फार जुन्या काळामध्ये त्या ठिकाणी चिकनगुन्ह्याची साथ आली होती. आमच्या काकींनी आम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं, त्यावेळेस आपण त्यांनी चांगल्या प्रकारचं काम आमच्या संस्थेने त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून त्यांचा या ठिकाणी हेल्थ एक्सलन्स अवॉर्ड 2022 देऊन या ठिकाणी आम्ही दोन्ही आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. त्यानंतर मी आमंत्रित करतो डॉक्टर सत्यजित निरगुडे सर. सरांची ड्युटी या ठिकाणी जनरल प्रॅक्टिस असून त्यांनी अचूक निदान करून अनेक रुग्णांना कोविड काळामध्ये जीवदान देण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे. मी रुपालीताई कोंडे यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं आणि सुवर्णताई पाचपुते यांच्या हस्ते या ठिकाणी हा सन्मान देत आहोत. सुवर्णताई पाचपुते आणि रुपालीताई कोंडे.
आता मी विनंती करतो की राजवर्धन वहिनींना की त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा. डॉक्टर सचिन जगताप कोथळे, डॉक्टर विजय देगावकर भिवरी. यानंतर मी आमंत्रित करतो डॉक्टर देवीदास नवले पिसर्वे यांना मी आमंत्रित करतो. आता मी प्रथम आमंत्रित करतो डॉक्टर विजय देगावकर भिवरी. गेली 30 वर्ष आपल्या जनरल प्रॅक्टिसच्या मध्ये नावाजलेलं असे नाव भिवरी भागातील, त्यांचा सन्मान मी विनंती करतो. प्रदीपांना पोमन यांना मी विनंती करतो की आपण त्या ठिकाणी सन्मान करावा. आणि समरदादा आणि बबू शेठ शॉल टाका, बापू शॉल टाका. मी विनंती करतो की आपण या ठिकाणी सन्मान करावा. सुहास बापू लांडगे, डॉक्टर साहेब एक मिनिट. समरदादा हात लावा जरा फोटो. यानंतर डॉक्टर देवीदास नवले सर पिसर्वे यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो. सरांची पिसर्वे भागामध्ये डॉक्टर नवले सर असतील, डॉक्टर सूर्यवंशी सर असतील, डॉक्टर गोसावी सर असतील, एक चांगल्या प्रकारचे काम पिसर्वे त्या पंचक्रोशीमध्ये या ठिकाणी करत आहेत. मी ताईंना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. पाचपुतेताई उपसरपंच उरळी देवाची यांच्या हस्ते डॉक्टर देवीदास नवले सरांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर मी मंचावरती आमंत्रित करतो डॉक्टर प्रदीप कांबळे दाजेवाडी. डॉक्टर प्रदीप कांबळे सर ग्रामीण भागात चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करणारे हे डॉक्टर यांनी कोविड काळामध्ये अत्यंत मोलाची कामगिरी बजावून आपला जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी रुग्णसेवा केलेली आहे. मी संजय हरपळे साहेबांना आणि गोलब साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा त्या ठिकाणी सन्मान करावा. संजय शेठ या करतो डॉक्टर सुधीर तामाणे सर यांना. गेली 20 ते 25 वर्ष जेजुरी सारख्या ग्रामीण भागामध्ये ते मोलाचं काम त्या ठिकाणी करत आहेत. डॉक्टर सुधीर तामाणे यांचा सत्कार मी विनंती करतो की अशोक भाऊ टेकोडे यांनी करावा. या ठिकाणी सर्वात सिनियर डॉक्टर म्हणून मध्ये कार्यरत असलेलं हे व्यक्तिमत्व गेली 35 वर्ष जेजुरी ग्रामीण भागामध्ये सर्वात सिनियर असे डॉक्टर बघून वाटणार नाही ते सिनियर आहे. यानंतर मी मंचावरती आमंत्रित करतो डॉक्टर के.डी. सुपेकर जेजुरी. हेही आमचे सर्वात असे सिनियर डॉक्टर आहेत. यांचा सन्मान मी विनंती करतो की आमच्या सासवड नगरपालिकेच्या नगरसेविका सारिकाताई हिवरकर आणि उपनगराध्यक्ष यशवंतकाका जगताप यांनी करावं. या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो. उपनगराध्यक्ष सारिकाताई हिवरकर यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होत आहे. डॉक्टर के.डी. सुपेकर. यानंतर डॉक्टर संजय गळवे सर जेजुरी. डॉक्टर संजय गळवे सर जेजुरी ग्रामीण भागात चांगल्या हेमंत कोंगळे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. डॉक्टर अध्यक्ष डॉक्टर संजय गळवे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर मी नीरा भागातील सर्वात सिनियर असे डॉक्टर निरंजन शाह की ज्या वेळेस
निरेमध्ये कोविड सेंटर प्रशासनाच्या माध्यमातून सुरुवात झाली, तर त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी चांगल्या प्रकारे सुविधा देण्यात आल्या आहेत. मी अशोक भाऊ टेकवाडे सरांना विनंती करतो की ज्यावेळेस सुप्रियाताई सुळे साहेबांनी त्या मॅडमने आपल्या उद्घाटन केलं होतं, त्यावेळेस ह्या डॉक्टरांनी जवळजवळ 2 महिने ते कोविड सेंटर त्यांनी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलं आहे. तर एक नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे निरे भागामध्ये डॉक्टर निरंजन शाह सर यांचा सन्मान ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. यानंतर डॉक्टर रवींद्र कुंभार सर, डॉक्टर विठ्ठल जगदाळे डॉक्टर यांना मी विजयदादा कोलते यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. डॉक्टर विठ्ठल जगदाळे सर यांचा. आमच्या असोसीएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर विठ्ठल जगदाळे सर यांचा या ठिकाणी सन्मान आपल्या महाराष्ट्र राज्य कृषी संशोधन परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजयदादा कोलते करत आहेत. त्यानंतर मी मंचावरती आमंत्रित करतो डॉक्टर प्राजक्ता दुर्गाडे मॅडम यांना. आपल्या ग्रामीण भागातून काम करून BDS ही पदवी प्राप्त केलेल्या डॉक्टर प्राजक्ता दुर्गाडे पुढील शिक्षण घेत आहेत, परंतु त्यांनी ग्रामीण संस्थेला प्रत्येक वेळी मदत केली आहे. मी आनंदी काकींना विनंती करतो की आपण डॉक्टर प्राजक्ता दुर्गाडे मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान करावा. नवनियुक्त संचालिका आनंदी कोऑपरेटिव्ह हॉस्पिटल पुणे. डॉक्टर प्राजक्ता दिगंबर दुर्गाडे मॅडम. डॉक्टर किरणजी राऊत सर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. डॉक्टर किरणजी राऊत सर, त्यांचं कोणी प्रतिनिधी आले का? त्यामध्ये आपण आमंत्रित करूया डॉक्टर सुनीलजी काकडे यांना. यांचा सन्मान आणि सत्कार करण्यासाठी मी त्यांना व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. माननीय श्री संदीप शेठ बांधजी आपल्याला व्यासपीठावरती सन्मानपूर्वक आमंत्रित करण्यात येते. मी डॉक्टर सुमित काकडे यांना विनंती करेन की आपला सन्मान माननीय अशोक भाऊ टेकवडे यांच्या शुभ हस्ते होतोय. भाऊंना मी विनंती करेल डॉक्टर सुमितजी काकडे यांना आपण सन्मानित करायचं आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्य करत असताना देखील ग्रामीण संस्थेला विशेष कार्य करत असणारे तर सुमितजी काकडे. कुणाचा या ठिकाणी सन्मान राहिला असेल, आपण जर उपस्थित या ठिकाणी झाला असाल तर पुन्हा एकदा विनंती करण्यात येते. या ठिकाणी करण्यात आलेला आहे. सर्व डॉक्टरांच्या वतीने या ठिकाणी मी मनोगत व्यक्त करण्यासाठी पुरंदर तालुका डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षा डॉक्टर वृषालीजी जगताप यांना मी सन्मानपूर्वक आमंत्रित करतो. मी सगळ्यांची आभारी आहे की माझ्या सहकाऱ्यांचे आणि माझे आपण कौतुक सोहळा जो एवढा मोठा केला त्याच्याबद्दल मी आपली प्रचंड आभारी आहे. आता या फॅमिलीला हा जो कौतुक सोहळ्याचा वारसा लाभलेला आहे तो माननीय चंदूकाका जगताप यांच्याकडूनच लाभलेला आहे. मी जेव्हा सासवडमध्ये 1993ला पहिल्यांदा लग्न करून आले त्यावेळेला काकांनी माझी सगळ्यांकडे नेहमी अशी ओळख करून दिली, आमच्या सगळ्यात पहिल्या डॉक्टर सुनबाई. ते नेहमी मला हाक मारताना डॉक्टर सुनबाई म्हणूनच हाक मारायचे. त्यामुळं या फॅमिलीला हा कौतुक सोहळा सगळ्यांचं कौतुक करायची नेहमी सवयच आहे आणि ते सगळ्यांना नेहमी प्रोत्साहन करत असतात. आम्ही जेव्हा सिंगापूरला गेलो तेव्हासुद्धा काका आमचा सत्कार समारंभ करायला घरी आले होते. सिंगापूरहून आल्यावर सुद्धा आले होते. मी MD झाले तेव्हासुद्धा काका जातीनं आले होते. त्यांनी माझं त्यावेळेला सुद्धा कौतुक केलं. त्यामुळे हे हा जो वारसा आहे हा आमदार साहेबांनी आणि राजवर्धींनी त्यांनी पुढे चालवला. त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या तर्फेने आपले सगळ्यांचे मी आभार मानते. नमस्कार. धन्यवाद. यानंतर पुरस्कार स्वीकारलेल्या कोणी डॉक्टरांना देखील आपलं मनोगत जर व्यक्त करायचं असेल तर मी विनंती करेल की जर कोणी आमंत्रित करतोय डॉक्टर अगरवाल सर या ठिकाणी येऊन आपलं मनोगत व्यक्त करतायत.
नमस्ते मित्रमंडळी, सर्व व्यासपीठावरती बसलेले आपल्या आमच्या अध्यक्षा राजनंदिनीताई, काकीताई, सगळ्यांना माझा नमस्कार. हे पुरस्कार सोहळा जो आपण साजरा केला, खरं हा माहेराकडची जी साडी मिळाल्यानंतर जी स्त्रीला आनंद होतो तसा आज आम्हाला आनंद झालेला. कारण कसं आहे की ज्या वेळेला पेशंटचे नातेवाईकसुद्धा त्याला हात लावायला घाबरत होते, त्यावेळेला आम्ही अहोरात्र इथं काम करत होतो. त्याची खरी आज तुम्ही जाणीव करून दिली आम्हाला की तुम्ही किती मोठं कार्य केलेलं आहे. आता आम्ही तर फक्त रुग्णसेवा दिलेली आहे. रुग्णसेवा दिली तो आमचं कर्तव्यच होता. कर्तव्य पार पाडताना जीवाची भीती होती, पण त्या कर्तव्यनिष्ठा इतकी प्रबळ होती की जीवाची कोणी पर्वाच केली नाही. आमच्या डोक्यात कायम सैनिक असायचा की तो कायम बॉर्डरवरती जीव आपला धोक्यात घालूनच आपली रक्षा करत असतो आणि त्याच्या कर्तव्य भावनेमुळे तो करत असतो. तर सगळ्या डॉक्टरांनी सुद्धा तीच कर्तव्य भावना आपल्या मनात ठेवून रुग्णसेवा जी केली, तर मी त्याची आज तुम्ही आम्हाला जाणीव करून दिली, त्यामुळे मी सगळ्यांच्या आज आभारी आहे. आता आम्ही फक्त रुग्णसेवा केली, पण यापेक्षा मोठं कार्य अनेकांनी केलेलं आहे की जे इथं व्यासपीठावरती पण आहे, त्याची कोणी काही बोललेही नाही हो, थोडेफार बोलले. पण मी सांगतो तुम्हाला की जसं आम्ही रुग्णसेवा करतो तसंच अन्न आणि औषध ही दोन जे जीवनावश्यक वस्तू आहे, त्यात आम्ही फक्त औषधाची सेवा केली. अन्नांची सेवा खरं तर आपल्या लाडके आमदार चेअरमॅन साहेब म्हणा, आमदार म्हणा, संजयजी जगताप म्हणा, यांनी ज्या काळात इथनं लोक बाहेर पडायला सुरुवात केली, कारण लोकांना कामं मिळत नव्हती, खायला अन्न मिळत नव्हतं, त्यावेळेला त्यांनी कुंजीरवाडा ठिकाणी एक अहोरात्र अन्नदानाचा जो कार्यक्रम केला, त्याबद्दल खरोखरच आमदार साहेबांनी तुमच्या ऋणी आहे. दुसरं असं की जसं केंद्र सरकारने जशी गाईडलाईन केली की आर्सेनिकम अल्बम आपण वाटप केलं पाहिजे, सरकारची गाईडलाईन आल्या आल्या मार्केटमधनं आर्सेनिक अल्बम गायबच झाला. मी होमिओपॅथिक प्रॅक्टिस करत असताना माझ्याकडे 1-2 बाटली होती, त्याच्यात मी 2-3 हजार लोकांना डोस देऊ शकत होतो, ते सुद्धा 2-4 दिवसात संपली. पण अशा वेळेला ग्रामीण संस्थेच्या वतीने आमदार साहेबांनी लाखोनी गोळ्या वाटप केलेल्या आहेत. खरं हे सुद्धा कौतुकास्पद आहे की लाखोनी, आता किती केलं असेल तुम्ही टाकलेलं माहिती, पण माझ्या मते तर भरपूर लाखोनी त्यांनी वाटप केलेलं आहे तो. तर अशा आपल्याकडचे जे आमदार साहेब आहेत, हे आपल्या सगळ्यांचा जो सन्मान झाला, त्या सगळ्यांची बेरीज करून सुद्धा अनेक पटीने मी तर सांगेन की आमचे आमदार साहेबांचे मी आभारी मानेन की बाबा तुम्ही जो कार्य केला तो अतिउत्कृष्ट कार्य केलेला आहे. तर हे मनोगत कसं आहे, आता मी शॉर्टमध्येच सांगतो, पण आपण डॉक्टर नेहमी सेवा करत असतो, पेशंट नेहमी सेवा घेत असतो. इथं अनेक वेळेला काही अडचणी निर्माण होतात. याबद्दल मी मागेही 1-2दा विषय काढला होता की आपल्या सासवड गावात एक आरोग्य समन्वय समिती स्थापन करावी की जिथं रुग्ण आणि डॉक्टर, पेशंट आणि डॉक्टर यांच्यामध्ये काय कोऑर्डिनेशन राहील. त्याच्यामध्ये आपले आमदार साहेब, ग्रामीण संस्था, इतर पदाधिकारी, PI साहेब आणि तहसीलदार साहेब, नगराध्यक्ष, इतर पॉलिटिकल, गावातले प्रतिष्ठित अशी एक लांबलचक यादी करून त्यांची एक समन्वय समिती स्थापन करून हे आपण जर असं केलं कार्य, तर त्यांनी पुढे आयुष्यभर, म्हणजे मी तर काय आता शेवटच्या क्वार्टरमध्ये आयुष्याच्या, पण याच्या पुढे तो कार्य कायम अविरत राहील. आणि त्यांनी कसं आहे, डॉक्टरांबद्दल जो समाजात गैरसमज निर्माण होतो तो कमी होईल. पेशंटचे काही मनोगत असतील तर ते सुद्धा त्या संस्थेपुढे मांडतील. असं जर सर आपण गेला ग्रामसभेमध्ये असा ठराव करून पास केला तर त्याला एक प्रकारची लिगल व्हॅलिडिटी येईल. याप्रमाणे आपणही मला एकदा आश्वासन दिलं होतं. चंदू काका आपला, म्हणजे आपले माजी सहकार मंत्री चंदू काका मी आदरणीय म्हणतो, ते कसं आहे, ते स्वतः एक व्यक्तिमत्व, सर्व समितीचे अध्यक्ष असून ते स्वतःमध्येच एक निष्पन्न होते कसे की ते सर्व गुण असलेले सर्व विषयाचे समन्वय समिती होती. ती एकच व्यक्ती अशी होती की सर्व गुण संपन्न समिती होती ती, म्हणजे ते एकटे जरी उभे राहिले तरी सगळा न्याय निवाडा तिथं होऊन जायचा. पण आता मी सांगेन की बाबा डॉक्टर वाढले, जवळजवळ आपल्या सासवड गावात आणि तालुक्याचे हे आम्ही असोसिएशनचे 200च्या जवळ
हवेली तालुक्याचे म्हटले तर मग पूर्ण 250-300 डॉक्टर होतील. या सगळ्यांच्या वतीने आम्ही हा एक काम करावा अशी माझी फार वर्षापासूनची इच्छा आहे. अनेकांची मनात आहे, कोणी बोलतो कोणी नाही बोलत, पाय ओढणारही असतील, पण तरी मी सांगेन की असं एक काम करा जो कायम आयुष्यभर आपल्या तालुक्यात टिकून राहील. असे 2-3 शब्द बोलूनच मी माझे मनोगत संपवतो. अजून काही बोलणारे असतील आमच्यात, त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. पण मी एकदा सगळ्यांचे आभार मानतो, डॉक्टरांचेही आभार मानतो. मी तर 43 वर्ष सासवडमध्ये प्रॅक्टिस करतो आहे, 43 वर्ष करतो आहे. मी सगळ्यांना आपलं, माझे पेशंट सुद्धा आता इतके छान प्रोग्राम अरेंज करतात हे बघूनच माझी छाती भरून आली हो. त्यात मुख्य म्हणजे सुमित काकडे, ज्याला मी लहानपणी पोलिओ ट्रिपल दिलेलं, अशी लोक आज इथं आहेत. आता मी तो नाही बोलणार विषय की अनेक इथं पेशंट आहे. त्यामुळे फार एकदम बरं वाटलं आज मला हा प्रोग्राम बघून. इतकं सुंदर सुरेख तुम्ही आयोजन केलं. ग्रामीण संस्थेचं फक्त मी नाव ऐकत होतो, पण त्यांची जी कार्यपद्धती आहे ती आज प्रत्यक्ष बघायला मिळाली, तर हे फारच आनंदास्पद वाटलं. आणि कोरोना काळात जे कसं आहे की तुम्ही जो ग्रामीण सेंटर म्हणण्यापेक्षा जो आनंदी कोविड सेंटर, तिथं लोकांना आयसोलेशनची आणि मिनिमम ट्रीटमेंटची सोय झाली. त्या डॉक्टरांनी सगळं आपलं इतकं सरकारी दवाखान्यात तुम्ही सुविधा करून दिली, त्यामुळे अनेक लोक पुण्यात जाण्यापेक्षा इथंच उपचार घेत होते. तर ही एक फार मोठी देणगी सर आपल्याकडून आम्हाला लाभलेली होती. कारण मी अनेक ठिकाणी असतो, माझा कसा दवाखाना सासवडला आणि राहणे माझ्या हडपसरला आहे, पण मी दोन्हीकडचे अनुभव घेत असतो. दोन्हीकडच्या राजकीय लोकांशी माझे संबंध येतात, दोन्हीकडच्या पेशंट लोकांशी संबंध येतात माझे. तरी मी म्हणतो की आपल्याकडे जी उत्कृष्ट सुविधा मिळते ती मला अन्य ठिकाणी बघायला मिळत नाही. त्यामुळे मी कायम आपला ऋणी राहील. आमदार साहेब, आमच्यावरती असंच प्रेम असावं आणि हे वाढत राहावं आणि आमची विनंती आपण मान्य करावी. नमस्ते. सुंदर शब्दामध्ये या ठिकाणी व्यक्त केले. आम्ही तुमचे आभार व्यक्त करतोय, तुम्ही आमचे आभार व्यक्त करताय. आभाराचे भार कशाला, फुलांचे ते हार कशाला, चला आता हृदयात घर बांधूया, अशा घराला दार कशाला. सगळेजण आपण एकमेकांना सहाय्य करूयात आणि असंच हे एक माणुसकीचं नातं, माणुसकीचं धागे जपूया. तर मी विनंती करेल, आपण देखील या ठिकाणी मनोगत व्यक्त करता. डॉक्टर साहेबांना मी सन्मानपूर्वक व्यासपीठावरती आमंत्रित करतो. स्वर्गीय चंदूकाका जगताप, माझ्या सौभाग्यवती वृषाली यांनी जे सांगितलं की काका आमचं दोघांचं आवर्जून कौतुक करत असत, अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा कौतुक करत असत. मला चांगलं आठवतं आणि हेमंतराव भोंगळे इथं साक्षीदार आहे की मी अमर चौकामध्ये भाड्याच्या जागेमध्ये दुसऱ्या मजल्यावर लाकडी जिन्यानं एवढासा जिना, त्यामधून वर जायचं, अशा दवाखान्याचं उद्घाटन, जे पहिलं होमिओपॅथीचं रोपटं मी लावलं सासवडमध्ये 30 वर्षांपूर्वी छत्रपती शाहू महाराजांना मी सासवडला आणलं होतं. आणलं म्हणजे मी त्यांना फक्त निमंत्रण द्यायला गेलो. अहो, आमची परिस्थिती म्हणजे त्यांना गाडी करायची नव्हतीच. ते स्वतःच म्हणाले की मी माझ्या गाडीने येतो. शाहू महाराजांना आणायचं म्हणजे मोठी इम्पाला, कॉन्टेसा वगैरे, प्रदीप सर अशी गाडी पाहिजे. आपण काय असं फियाटमध्ये चला, फियाट करायचे, पण त्याचं पेट्रोल सुद्धा परवडणार नव्हतं मला. पण छत्रपती शाहू महाराज त्यावेळेस त्यांची मारुती 1000 म्हणून लाल रंगाची जी गाडी होती ती गाडी घेऊन आले. नंबर त्याचा 1, छत्रपतींचे सगळेच नंबर 1 सुरू होतात. तर ते आले आणि त्या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन, मला काकांचे शब्द अजूनही आठवतात, डॉक्टर टेन्शन घ्यायचं काही कारण नाही, आपण सगळं करू. कारण त्यावेळेस इतक्या आपल्याला राजवर्धनी की आपल्याला कल्पना नसेल, सासवडला त्यावेळेस हायस्कूल वगैरे तर हे शाळा वगैरे तर काही नव्हतं, फक्त नगरपालिका, हॉटेल्सची सोय नाही. मग छत्रपतींचं स्वागत करायचं म्हणजे कसं करायचं, तर त्यांनी सांगितलं की आपण नगरपालिकेमध्ये संपूर्ण व्यवस्था करूया. आणि नगरपालिकेच्या सभागृहामध्ये त्यावेळेस बसायला खुर्च्या देखील नव्हत्या. हेमंतराव नगराध्यक्ष होते. छत्रपती शाहू महाराजांची मिरवणूक मी नगरपालिकेच्या दारातून, त्यावेळेस टपळेंची गाडी होती नारंगी रंगाची, ओपन कार, त्यावेळेस ती लग्नासाठी वापरली जायची. आणि त्या गाडीमध्ये आदरणीय काका, माझे कृषी राज्यमंत्री नामदार दादा जाधवराव
आणि छत्रपती शाहू महाराज आणि हेमंतराव 4 लोक त्यावेळेस त्या कारमध्ये उभे होते. त्याच्यामध्ये व्यवस्था केली होती उभं राहण्याची. आणि ती गाडी आणि बँड वगैरे सगळं ढोल लेझिम वाजवून आम्ही अमर चौकापर्यंत ती मिरवणूक आणली. छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. काकांनी नगरपालिकेमध्ये सगळी सोय व्यवस्थित केली होती. छत्रपती शाहू महाराजांचं स्वागत नगरपालिकेनं त्यावेळेस केलं. माझ्याकडे अद्यापही फोटो आहेत. कदाचित नगरपालिकेच्या इतिहासामध्ये ते फोटो असावेत अजूनही. आणि वाघिरे महाविद्यालयावर त्यांच्या भोजनाचा आणि ग्रामस्थांच्या भोजनाचा कार्यक्रम त्यावेळेस वाघिरे महाविद्यालयामध्ये प्राचार्य मोहोड सर होते. माझे वडील प्राचार्य वसंतराव जगताप आणि काका या लोकांनी. तर काकांचे, माझे आणि शाहू महाराजांचे असे अनेक चांगले फोटो दत्ता भोंगळेंनी घेतलेले आहेत. मी तुम्हाला पर्सनली ते स्कॅन करून पाठवतो. अद्यापही ते फोटो छान अवस्थेमध्ये आहेत. आपण म्हणजे माझा वृषालीचा सत्कार करणं म्हणजे ते घरचाच सत्कार झाला. संस्थेचं नाव ग्रामीण आहे. आदरणीय PI साहेब आपण बसलेला आहात किंवा काही नवीन मंडळी इथं आली. ग्रामीण म्हणजे ते असं ग्रामीण संस्था असं ते बांगलादेशची ग्रामीण बँक तुम्हाला आठवत असेल, पण त्यांना नोबेल प्राइज मिळालेला आहे. तसं ही ग्रामीण संस्था जी आहे ही ग्रामीण म्हणजे अगदी असं विश्वासराव असं काय लोळपांगळ काम नाहीये. आमदार सौभाग्यवतींनी चालू केलेली संस्था आहे ती. त्यामुळं दणदणीत काम असतं त्यांचं सगळं. त्या नावाला साजेस संपूर्ण तालुक्यामध्ये वैद्यकीय शिबिर ग्रामीण संस्थेच्या द्वारे घेतली जातात. आत्ता नुकतंच आम्ही पिसुर्टी सारख्या भागामध्ये आमच्या सौभाग्यवती डॉक्टर वृषाली जगताप ज्या अध्यक्ष आहे यांना घेऊन त्यांनी आणि सुमित तो भाचा मामा कुठे गेला तो मामांनी असं केलं. तू बऱ्याच गोष्टी सांगतो मामांच्या नावावर मी खपवून घेतो. माहिती आहे मला तुझं सगळं. पण तो धडपडून शिबिर आयोजित करतो आणि ग्रामीण संस्थेच्या मार्फत सर्वाधिक शिबिरं गेल्या 3 वर्षामध्ये आम्ही पुरंदर तालुक्यामध्ये राबवलेली आहेत. त्याच्यामध्ये जसं अगरवाल सरांनी मगाशी विषय व्यक्त केला की किराणा मालाचे किट हे सुमितनं आणि ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण तालुकाभर मोठ्या प्रमाणामध्ये किराणा मालाचं किट. कारण UP बिहारी माणूस जाणार कुठं, दुकान उघडं नाहीये. पोलीस लाठ्यांना तेल लावून ज्यावेळेस बसले होते, ज्याला बाहेर पडता येत नाही, अशा माणसाच्या दारामध्ये जाऊन किराणा मालाचं पॅकेज त्या ठिकाणी त्यांनी दिलं. आणि त्यावेळेस लोक जगवली. मायग्रेशन लोकांचं टाळलं. याच्यामध्ये ग्रामीण संस्थेचं योगदान खरोखर मोठं आहे. अगरवाल सरांनी एका भोजन कक्षाचं हे उदाहरण दिलं. कुंजीरवाड्यातल्या आणखीन एक भोजन कक्ष त्यांनी चालू केला होता. तो म्हणजे बोबगावच्या रोडवर जे ड्रेस मटेरियलचं नवीन जे दुकान आहे, तिथली जी इंदिरा झोपडपट्टी वगैरे जो परिसर आहे, त्या तर लोकांना त्यांचं हातावरचं स्पोट म्हणजे पाटे वरवंटे वगैरे विकले गेले तरच जेवायला मिळेल अशी परिस्थिती असणाऱ्या त्या संपूर्ण झोपडपट्टीला जगवण्याचं काम माननीय आमदार संजयजी जगताप यांनी केलं आणि ग्रामीण संस्थेच्या राजवर्धिनीताई जगताप यांनी केलं. त्यामुळे ती लोक जगली. म्हणजे लहान मुलं सकाळपासूनच ताटं वाट्या तांबे सगळं घेऊन बसलेली असायची. त्यांना गॅरंटी होती की आपलं ताट खाली जाणार नाही. हा जो विश्वास आहे, हा विश्वास कदाचित आमदारांच्या रक्तामध्ये त्यांच्या काकांकडून काकींकडून हा सगळ्यांकडून उतरलेला जो विश्वास आहे आणि तोच आम्ही समाजामध्ये डॉक्टर म्हणून हे सगळं चित्र त्या ठिकाणी पाहत असतो. आता व्यासपीठावर अनेक मान्यवर बसलेले आहेत. खरं म्हणजे त्यांचा नामोल्लेख करून मी बोलायला सुरुवात करायला हवी होती, परंतु विजयराव कोलते आहेत या ठिकाणी. साहित्यिक मनाचा माणूस आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे आहेत. आदरणीय मार्तंडजी भोंडे आहेत नगराध्यक्ष. सुहाजी लांडगे आणि सन्माननीय सर्वच पोमंड साहेब आहेत. आदरणीय आमदार साहेब आहेत. आमदार साहेब वृषाली जगताप आमच्या अध्यक्ष ज्या आहेत ह्या अगदी असं प्रेझेंटेबल व्यक्तिमत्व आहे की त्यांना तुम्ही कुठेही नेलं तरी कार्यक्रम असा भरगच्च भरीव झाल्यासारखा वाटतो. समोरचे प्रेक्षक असे प्रसन्न होऊन जातात. या आमच्या 200-250 लोकांचं प्रतिनिधित्व आणि अध्यक्षपद आज त्या हिरिरीनं सांभाळत.
त्यांना मदत आमचा प्रवीण करतो, प्रवीण जगताप. आणि सचिव म्हणून हा मामा करणारा तिथे बसला. सचिव म्हणून डॉक्टर सुमित काकडे या ठिकाणी काम पाहत असतात. आम्ही, तुम्हाला कल्पना असेल की आपण दोघेही पालखीच्या स्वागतासाठी आणि असोसिएशनच्या माध्यमातून आपण गुडदाणी वाटप केलं आणि त्यानंतर येणाऱ्या दिंड्यांच्या आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आपण स्वागत केलं. आम्ही तुमच्या बरोबर होतो. डॉक्टर वृषाली जगताप सुद्धा आपल्या बरोबर होत्या. त्याच्यानंतर त्या दिवशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी जगन्नाथ दीक्षित, डॉक्टर जगन्नाथ दीक्षित डाएट फेम ज्यांनी जागतिक कीर्ती मिळवली, त्यांचं शिबिर आम्ही आमच्या असोसिएशनमध्ये अव्याहत चालू ठेवलं होतं. 6000 लोकांची ब्लड शुगर त्यांनी चेक केली. आमचा डॉक्टर नीरज कामथे आहे, त्याच्या हॉस्पिटलवर आणखीन एक कार्यक्रम अग्निकर्म हे असोसिएशनच्या हॉलमध्ये आम्ही चालवलं होतं. आता हे सगळं पार्श्वभूमी सांगण्याचं आणि अनेक शिबिरं काका असल्यापासून, काकांनी तर आमच्या असोसिएशनची बिल्डिंग बांधायच्या अगोदर पुरंदर नागरी बँकेमध्ये शिबिर घेतलं होतं. आम्ही पुरंदर नागरी बँकेमध्ये शिबिर घेतलं होतं, पण यथावकाश आमचा हॉल झाला. विशेष म्हणजे अशोकरावजी ज्यावेळेस आमदार झाले त्यावेळेस तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय शरदरावजी पवार त्या ठिकाणी आले. बाळा माझा फोटो पण काढ बरं का, मी क्वचित बोलतो आणि आमदारांच्या समोर बोलतोय म्हणल्यानंतर काढत जा, जरा जवळ येऊन काढ आणखी. अशोकरावजी शरदरावजी पवार ज्यावेळेस आले त्यांच्या हस्ते लावलेलं झाड आज असोसिएशनच्या प्रांगणामध्ये आहे. प्रदीप सर, अजूनही ते झाड आहे. पण मी हे सगळं तुम्हाला का सांगतोय, तुमच्या दोघा नवरा बायकोंच्या कानावर ह्या गोष्टी घालायच्या. तो हा हॉल बघितल्यावर किती प्रसन्न वाटलं मनाला. आमची बायको अध्यक्ष आहे. तुम्ही हॉलमध्ये जरा येऊन बघा. तिकडून ढपल्या निघाल्या, तिकडून रंग निघालाय, इकडून पाझरतय, तिथं काहीतरी दिसायला नको म्हणून आम्ही फ्लेक्सचा बॅनर तिथं झाकून असा उलटा झाकून लावलाय, चिकटवलाय. फरशी आमची खराब झालीये. तुम्हाला सगळा अर्थ समजला असेल खरं, परंतु 4 चौघात सांगितलेलं जरा बरं असतं म्हणून मी ह्या गोष्टी एक्सप्लेन करतो. मॅडम जोरात टाळ्या वाजवा आणि सगळ्यांनी वाजवायला हरकत नाही. जरा जोरात जेवण पण आहे याच्यानंतर, आणखीन जोरात. हरपळे विरपळ काय मंडळी, आपण काय 250 लोकांचं प्रतिनिधित्व करते असोसिएशन. हो, तर हे सगळं आम्हाला हो, आश्वासन नको, मला कृती हवी. आश्वासन प्रदीप जगताप सर, तब्बल 2 कोटी रुपये मी आश्वासनावर मिळवलेले आहेत असोसिएशनला, पण प्रॅक्टिकली माझ्या हातामध्ये त्या तिजोरीमध्ये काही पडलेलं नाही. त्याच्यामुळं हे काम तुम्ही आता शब्दच द्यायचा की या दिवशी चालू होईल आणि या दिवशी संपेल. काय खाडे सर, आणि हा कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये तुमचे दूरगामी संदेश तुम्हाला तालुकाभर पाठवायचे असतात. असोसिएशनचं काम झालं की आमची बायको एवढी देखणी आहे, तुम्ही विचार करा कसं वाटत असेल माझ्या मनाला. मागं टपल्या खापल्या गेलेलं जुनी गोदरेजची कपाट. काय आमदार साहेब, म्हणजे आम्हाला भाऊ आहे हा भाचा म्हणजे ना 1 नंबर. हा ह्याच्यावर तुम्ही फार राजवर्धनताई आणि काकी तुम्ही याच्यावर फार भरोसा ठेवू नका. हा तुम्हाला मामी करेल, त्यांनी ह्या मामीला बनवलंय म्हणून मी सांगतो मामीवर विश्वास ठेवू नका तुम्ही. तर तुमचा जो संदेश आहे तो यथावकाश सगळ्या तालुक्यामध्ये, कारण आता तुमचं टेलिकास्ट पण होईल ह्या चॅनलवर आहे, पुरंदर न्यूज चॅनल पण इथं आहे. तर त्याच्यातली दुसरी मागणी, हॉलचं एक प्रकरण झालं. येणाऱ्या नगरपालिकेमध्ये आमच्या बायकोला अध्यक्षानंतर प्रमोशन मिळायला पाहिजे आणि बिनविरोध टाळ्या वाजवा लेखा हो तुम्ही. तुम्हाला काय म्हणजे बोलू तरी काय तुम्हाला. आणि तिकडं तो कोपऱ्यामध्ये बसलाय तो वाघोबा, तो आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा. त्याचा आता अलीकडे आम्ही बातम्या वाचतो, अशोकरावांच्या नावाखाली कोणी खपोत, आम्ही आमचं बघणार आहे सगळं ते बघा. परंतु हा एक माणूस लक्षात ठेवा, जेजुरी सारख्या ठिकाणी आमदार साहेब तो असेल सुप्रियाताईंचा आणि शरद पवारांचा लाडका अजितदादाचा, पण त्याला जरा आपण तुम्ही काळजीपूर्वक आणि जाणीवपूर्वक त्याला जरा बिनविरोध वर घ्या. ही एवढी 2च कामं आमची आणि छोटस हॉलचं काम, एवढी 3 कामं मी आपल्या निदर्शनास आणून देतो.
आम्हाला सगळ्यांना बोलवलं, शाबासकीची थाप आपण आमच्या पाठीवर दिली, याबद्दल मी संपूर्ण स्वर्गीय चंदूकाका कुटुंबाचं, आमदार साहेबांचं, काकींचं आणि राजवर्धनताई या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. आता पुरस्काराचा कार्यक्रम आहे. पाठीवरती कौतुकाची थाप पडली की जे आतमध्ये साठलेलं आहे ते बाहेर निघायलाच पाहिजे. आणि हा एक आपण स्वभावून बघितलेला आहे की गोड बोलून अतिशय कसे उपचार केले जातात, कसे आपल्या गोष्टी समजावून सांगितल्या जातात. तर पुन्हा एकदा धन्यवाद देत आता अधिक विलंब न करता, खरं तर कोविड काळामध्ये अर्थात आणि हा मामा भाच्यांचा वाद असा चालूच राहणार आहे. तर या वादापर्यंत आपण या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो की 1-2 नाहीये तर ग्रामीण संस्थेने तब्बल 7 कम्युनिटी किचनच्या माध्यमातून, मग नीरा असेल, जेजुरी असेल, त्या ठिकाणी हांडेवाडी असेल, एबलेवाडी असेल, आंबेगाव असेल, कोसुंबी बेकराईनगर असेल, इंद्री पिटोळी असेल, दररोज सरासरी 16 ते 18,000 थाळीप्रमाणे तब्बल 10 लाखाहून अधिक थाळ्यांचं त्या ठिकाणी वितरण करण्यात आलेलं आहे. किराणा कुटुंबाची जर आपण संख्या बघितली तर तब्बल 3,500 कुटुंबांना महिनाभर पुरेल इतकं किराणा किट वाटप त्या ठिकाणी देण्यात आलं होतं. 1 लाख अर्सेनिकम अल्बम गोळ्यांचं वाटप, ज्याच्यामध्ये कमीत कमी 3 व्यक्तींचा उपचार किंवा डोस पूर्ण होऊ शकतो. म्हणजे तब्बल 3 लाख लोकांना पुरतील एवढ्या अर्सेनिकम अल्बम गोळ्यांचं त्या ठिकाणी वाटप करण्यात आलं होतं. आणि दररोज 500 मिली म्हणजे अर्धा लिटर आनंदी दूध असं तब्बल 5,000 लिटर दुधापेक्षा जास्त वाटप दररोज सरासरी त्या ठिकाणी ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून होतं. हे कार्य फार विधायक कार्य आहे, हे कार्य फार प्रचंड आहे. आणि या कार्य अर्थात हे दिसणारं जरी चित्र पुढचं ग्रामीण संस्थेचं असेल तरी याच्यासोबत अदृश्य मदत करणारे अनेक हात त्यासोबत होते. आणि या सगळ्यांच्या सहकार्यामुळे जे सुरू राहिलेलं आहे असंच भविष्य काळात देखील सुरू राहील ही माफक अपेक्षा करत असताना, याच काळामध्ये खरं तर प्रशासनाला मध्ये फार मोठा भार होता, त्यासोबतच डॉक्टरांचं सगळीकडून कौतुक होत होतं. आणि विशेष दुसरा टप्पा जो होता कायदा सुव्यवस्था पाळण्याचा, तो म्हणजे पोलीस प्रशासनाचा. आपण म्हणतो की आपण प्रत्येक क्षण साजरा करतो गर्दीतला, कारण तिथे माणूस उभा असतो वर्दीतला. आपल्या सगळ्यांसाठी आवर्जून उपस्थित असणारे पोलीस निरीक्षक माननीय श्री अण्णासाहेब घोलपजी, मी आपल्याला सन्मानपूर्वक विनंती करतोय की आपण या माननीय आमदार साहेब, सर्व व्यासपीठावरील मान्यवर, आज अतिशय एका चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग मला आला. राजवर्धनताईंनी आवर्जून आमंत्रण दिलं आणि या ठिकाणी उपस्थित राहिलो. फर्स्ट वेव्हमध्ये मी बारामतीला होतो आणि सेकंड वेव्हमध्ये मी सासवडला होतो. एकदम सुरुवातीला बारामतीमध्ये एक रुग्ण सापडला आणि पोलीस स्टेशनला फोन आला की त्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करा म्हणून. आम्ही त्या रुग्णाच्या घराजवळ गेलो आणि रुग्णाला एक 50-60 मीटरवरून मोबाईलवर फोन लावला. परिस्थिती पहा कशी होती. खूप मनात भीती होती, काही वाटत होतं. म्हणजे काय त्यावेळी एवढी कशामुळं होतो, प्रसार कसा होतो काय याचं फारसं ज्ञान नव्हतं. काही अफवा येत होत्या आणि आम्ही तिथं जाऊन आजूबाजूला सर्व बॅरिकेटिंग केलं त्या रुग्णाच्या घराच्या आणि त्याला आम्ही फोनवरून बोलत होतो. त्या काळात डॉक्टरची काय अवस्था असेल, साधी ॲम्ब्युलन्सचा आवाज जरी आला तरी लोक दार बंद करून घेत होते. अशा कठीण काळामध्ये या डॉक्टरांनी अतिशय प्रामाणिकपणे, निस्वार्थीपणे आणि खरोखर कर्तव्याचा एक भाग म्हणून खूप चांगली सेवा केलेली आम्ही जवळून पाहिलेल्या. त्यावेळी बारामतीला, इथं सासवडला प्रशासनाचे दर आठवड्याला वेगवेगळे नियम यायचे, वेगवेगळी बंधनं यायची. तर त्यावेळी मिटिंग होत होत्या. आमदार साहेब की बऱ्याच मिटिंग आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आहेत. डॉक्टरचे शेजारी सुद्धा बसायला नको वाटायचं. प्रामाणिकपणे सांगतो, मिटिंगला जे डॉक्टर येत होते सरकारी दवाखान्यातले, जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा तालुका आरोग्य अधिकारी, असं वाटायचं की कदाचित ते पॉझिटिव्ह असेल तर आपण पॉझिटिव्ह होऊन जाऊ, एवढी मनामध्ये भीती होती. अशा काळामध्ये सर्व डॉक्टरांनी खूप चांगलं, आज जरी आपण एकमेकाला हसत खेळत एकमेकाची टिंगल टवाळी करत असलो तरी त्या काळात खूप गंभीर परिस्थिती होती. एक डॉक्टर आणि दुसरं प्रशासनातले सर्व अधिकारी आणि पोलीस.
वातावरण टेन्स होतं. अंत्यविधी करायला सुद्धा कोणी येत नव्हतं. बरेचसे तुम्ही फोटो व्हायरल किंवा व्हिडिओ व्हायरल झालेले बघितले असतील. खूप अशा परिस्थितीमध्ये आपण लोकांनी काम केलेलं आहे. आणि या तुमच्या सेवेसोबतच अशा जी संस्था आहेत, जसे ग्रामीण संस्था आहे, आणखी काही दानशूर बऱ्याच लोकांनी मदती केलेल्या आहेत. परप्रांतीयाचा खूप मोठा एक इश्यू होता. गोरगरीब लोकांना लॉकडाऊन असल्यामुळं बाहेर जाता येत नव्हतं, दुकानं बंद होती, काही लोकांचा रोजगार गेला होता, पैसे नव्हते, उपासमारीची वेळ आली होती. अशा वेळी ग्रामीणसारखी संस्था किंवा अनेक दानशूर लोकांनी खूप मोठी मदत केलेली आहे. त्याचा आम्ही रस्त्यावर असल्यामुळं खूप मोठे आम्ही साक्षीदार आहोत. अशाही प्रसंगातून आपण या ठिकाणी संकट जे आलेलं होतं ते टाळलेलं आहे. विशेषतः डॉक्टरांनी जी ते काळात सेवा केली त्याबद्दल खरोखर त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आजचे जे पुरस्कारार्थी आहेत सर्वांचं मी अभिनंदन करतो. आजच्या कार्यक्रमाला, या चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल आयोजकांचा आभार मानतो. धन्यवाद. यानंतर अधिक विलंब न करता मी सन्मानपूर्वक व्यासपीठावरती आमंत्रित करतोय मनोगत व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी व शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष व पुणे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष माननीय विजयभाऊ कोल्हे यांना. ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा सर्व राजवरीताई, पुरंदरचे आमदार संजय राव, आपल्या सगळ्याच्या मार्गदर्शक आदरणीय काकी, माजी आमदार अशोक भाऊ, माजी नगराध्यक्ष मार्तंडराव, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य मंजताई काकडे, शिवरेगावच्या माजी सरपंच भारतीताई गायकवाड, आदरणीय अण्णासाहेब बोलक, संजयराव हरपरे, व्यासपीठावर असणारे सगळेच प्रमुख मान्यवर आणि पुढे बसलेले सगळे बंधू आणि भगिनी. खरं तर हा कार्यक्रम राजवर्धनताई सांगत होते की लवकर करायला प्रयत्न होता, पण आपण करू शकलो नाही. 2 वर्षाची गंभीर परिस्थिती आपण पाहिली आणि डॉक्टरला खरोखर देव समजावं त्याची प्रचिती आली. मलाही कोरोना झालेला होता आणि मला असं वाटायचं की मला होऊ नये, कारण मी चांगला माणूस आहे असं मी म्हणतो आणि चांगल्या माणसाला कोरोना होत नाही. मला कोरोना झाला आणि मी नोवेल हॉस्पिटलमध्ये गेलो. साधारणतः गांभीर्य किंवा घाबरणं आहे त्यातला फार मोठा आजार होता. पण मी दवाखान्यात गेल्यानंतर जे सांगतोय की डॉक्टर दिलीप माने माझे उपचार करत होते आणि आमदार साहेब ते भेटल्यावर मला काय अशी भीती माझी दूर झाली आणि मी पुस्तक लिहित होतो कोरोनाच्या दारातून परत. तर डॉक्टर मला म्हणायचे, आम्ही इतके गंभीर पेशंट पाहतोय, तुम्ही कोरोना असताना इतके आनंदात राहताय. तर मी सांगितले की तुम्ही आता मला पाहताय त्याच्यामुळं मला काय आता भीती वाटत नाही. आणि दरम्यानच्या काळात एक बातमी आली की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही कोरोना झाला. मला बरं वाटतं की मोठ्या माणसाला कोरोना होतोय आणि मोठी माणसं बरी होतात. परंतु खरोखर वैद्यकीय शास्त्र प्रगत झालं आणि भारतामध्ये वैद्यकीय शास्त्राची प्रगती इतकी झाली. तुम्ही पहिल्यांदा वाचलं जेव्हा कोरोना झाला तेव्हा व्हेंटिलेटर संपूर्ण देशात 1500-1600 शेकड्यात होते. या अवस्थेतला आपला देश आणि प्रचंड लोकसंख्या अशा स्थितीमध्ये कोरोनाला तोंड देण्याचं काम केलं. त्याच्यामध्ये वैद्यकीय क्षेत्राबद्दल जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मरणाच्या दारात जाऊन परत येण्याचं काम करणारे डॉक्टर, वैद्यकीय सेवा त्यांनी फार धाडसाने दिली. त्याच्यामधून काही सल्ला मिळाला. नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी नैसर्गिक जगण्याची गरज आहे. बेफिकीरपणानं जगून आपल्याला आयुष्य 100 वर्षाचं परमेश्वराने दिलेलं पुढं करता येणार नाही. हा एक मोठा संदेश कोरोनाच्या महामारीतून मिळाला. तरीही भारत देशामध्ये इतर देशाच्या तुलनेनं इतकी प्रचंड लोकसंख्या असून सुद्धा कमी रुग्ण झाले, कमी रुग्ण गेले. याचं कारण इथली मूळचीच प्रतिकारक क्षमता या देशातल्या नागरिकांची खूप मोठी आहे आणि अलीकडच्या काळात ते संवर्धन करण्याचं काम या वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात झालं.
मी नेहमी सांगतो की कोरोनात तेच लोक वाचले जे तणावग्रस्त होते, तणावमुक्त होते, जे नैसर्गिक जगत होते, जे पर्यटन करत होते, जे आनंदी होते, ज्यांना कुठलाही ताण नव्हता, त्यांनीच याच्यातून माघार घेतली, ते परत आले. आणि म्हणून एक मोठा संदेश आपल्या सगळ्यांच्यासाठी आहे, तो घेऊन आपण वाटचाल करत आहोत. मी अलीकडच्या काळात माझ्या असं लक्षात आलं की थोडं वजन वाढतंय, आपण ते कमी केलं पाहिजे. आणि मग आपण मनाने ठरवून चालत नाही, कुणीतरी डॉक्टर तुमच्यासारखे असल्याशिवाय ते होत नाही. तुम्ही सल्ला द्यावा लागतो आणि डॉक्टर ते सांगितले की आपण पाळतो. आणि माझं साधारणतः 3-4 किलो वजन कमी झालं. मला सहज असं वाटलं की आता अजून कमी करावं आणि डॉक्टर नीरज कामते यांच्या हॉस्पिटलमध्ये जावं. पण त्यांच्याकडे पाहिल्यावर इतकं कमी व्हायचं म्हटल्यावर काही खरं नाही, मला त्याची भीती वाटते. परंतु आयुर्वेद आणि होमिओपॅथी याचं इतकं महत्त्व वाढलेलं आहे. मी इतर औषध उपचारावर टीका करत नाही, पण आयुष्यभर उत्तम जगायचं असेल, 100 वर्षापर्यंत जगायचं असेल, स्थिरपणाने जगायचं असेल, तर या सगळ्या उपचारांचा लाभ घेण्याचं काम आपण केलं पाहिजे. आणि सुदैवानं पुरंदर तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीचे डॉक्टर मदत करतात, सहकार्य करतात. त्याची एक प्रचिती इथं आपल्या सगळ्यांच्याकडं पाहिल्यावर आली. मी राजवर्धीताईंना मनापासून धन्यवाद देतो की राजकारणापेक्षाही सामाजिक काम करायचं एक सूत्र महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी आम्हाला राजकीय कार्यकर्त्यांना दिलेलं आहे की तुम्ही 20% राजकारण करा, 80% समाजकारण करा. आदरणीय काका असतील, काके असतील, आमदार असतील, यांनी सगळ्यांनीच ते सूत्र घेऊन पुढे जाण्याचे ठरवलेले आहे. म्हणून उत्तम वैद्यकीय सेवा देणाऱ्या सगळ्यांना मदत करण्याची भूमिका आपण स्वीकारली. डॉक्टर साहेब, तुम्ही छान बोलला. एवढी मोठी असोसिएशन आहे आणि तुमची पत्नी त्याच्या अध्यक्ष आहेत. खरं त्यांचं काम तुम्हीच जास्त करताय असं लक्षात आलेलं आहे. पण ते जे तुमचं काम नाही ते करतात. परंतु मला आनंद वाटतो आणि गोष्ट खरी आहे की आमदार साहेब जरूर त्याच्याकडे पाहतील, कारण या सगळ्या सार्वजनिक जीवनामध्ये काम करणाऱ्या संस्था ह्या उत्तम असाव्यात. त्याचं एक उत्तम उदाहरण बारामतीमध्ये पाहता येतं आणि बारामतीच्याच मार्गदर्शनाखाली आपले आमदार काम करतात. मला खात्री आहे ज्या ज्या संस्था तिथं लक्ष देण्याची गरज आहे, जिथं सामाजिक भान ठेवून पुढे जाण्याची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी आमदार साहेब आणि कुटुंबीय नक्कीच या कामात पुढाकार घेतील अशी मी भावना व्यक्त करतो. ज्यांनी उत्तम काम केलं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अर्थात कार्यक्रमाला अधिक विलंब न करता आपण अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहोत. त्याबद्दल सर्वांसाठी सुंदर अशी भोजनाची व्यवस्था देखील आहे. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर दिगंबर दुर्गाडे सर यांचा सन्मान आणि सत्काराबद्दल केला जाईल. आणि त्यानंतर मी त्यांना विनंती करेल की आपण या ठिकाणी येऊन आपलं मनोगत व्यक्त करायचं. सन्मान घेऊन जाऊन उशीर जरी झाला तरी अतिशय धावपळ करत की आपल्या कार्यक्रमासाठी आपल्या सगळ्यांचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेलं आहे. मी आता विलंब न करता त्यांना आमंत्रित करतो की आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी डॉक्टर दिगंबरजी दुर्गाडे सर. हेल्थ एक्सलन्स अवॉर्ड 2022 या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे पुरंदर हवेलीचे लाडके आणि कार्यक्षम आदर्श आमदार आमचे मित्र संजय जगताप सर, पुरंदर हवेलीचे माजी आमदार, आमचे मार्गदर्शक आणि ज्यांनी त्यांच्या काळामध्ये भरपूर विकासाची कामं केली ते अशोक बोटेकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे ज्यांनी आत्ता मार्गदर्शन केलं ते महाराष्ट्र राज्य कृषी व शिक्षण संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आदरणीय कोलते साहेब, आपल्या सर्वांच्याच मार्गदर्शिका सौ आनंदी काकी जगताप, ज्यांनी अतिशय चांगलं नगराध्यक्ष म्हणून काम केलं आणि आपल्या सगळ्यांना दिशा देतात. त्याचप्रमाणे ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे त्या ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा आणि सौ राजवर्धनीताई जगताप, कोविडच्या काळामध्ये ज्यांनी उत्तम काम केलं ते आमचे मित्र डॉक्टर सुमित काकडे, त्याचप्रमाणे बरेचसे आता व्यासपीठावर उपस्थित असणारे मान्यवर त्या ठिकाणं आमचे हरपळे साहेब, संजय आजी हरपळे साहेब आहेत, सासवड नगरीचे नगराध्यक्ष या ठिकाणी बोंडे साहेब उपस्थित आहेत, संदीपजी बांदल, प्रतिभांना कोमन, सुनीता काकी कोलते, बोंडे साहेब आहेत या ठिकाणी, आंबेकर साहेब आहेत, प्रदीप जगताप सर आहेत, दीपक जगताप, सौ जगताप मॅडम, बोले डॉक्टर, सगळ्यांचीच नावं घेता येतील. जगताप साहेबांचे
सर्वच उपस्थित मान्यवर, मी 2-3 मिनिटातच माझं मनोगत फार फार तर 3-4 मिनिटात व्यक्त करतो, कारण उशिरा आलेल्या माणसानं फार काय बोलायचं नसतं, त्यामुळे एक तर उशिरा आल्या त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि सुरुवातीलाच ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून राजवर्धनताईंनी अतिशय उत्तम पद्धतीनं कारभार आपण कोरोनाच्या काळामध्ये त्या ठिकाणी पाहिला. माऊली गार्डन जे आहे त्या माऊली गार्डनला एक उत्तम अशा प्रकारचं कोरोनाचं सेंटर त्या ठिकाणी चालू केलं. तशा पद्धतीनं आपण पाहिलं की निलेशजी लंके साहेबांनी पारनेरमध्ये उत्तम अशा प्रकारचं कोरोनाचं सेंटर सुरू केलं होतं. तशाच प्रकारचं कोरोनाचं सेंटर आपल्या त्या ठिकाणी माऊली जे गार्डन आहे त्या ठिकाणी अतिशय चांगलं वेल इक्विप्ड होतं. चांगल्या प्रकारे पेशंटची सर्व्हिस त्या ठिकाणी मिळत होती. आरोग्यापासून, योगापासून, चांगल्या प्रकारच्या आहारापासून, व्हेंटिलेटर सगळ्या प्रकारच्या सोयी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यामुळे मी आमदारांचं सौभाग्यवती आमदार नाडण यांचं, त्याचप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आनंदी काकीचं आणि ग्रामीण संस्थेमध्ये काम करणाऱ्या सर्वांचं मी त्या ठिकाणी मनापासून आभार मानतो. खरं तर नवीन अशा प्रकारचा रोग होता, कुणालाच काही त्या ठिकाणी कळत नव्हतं, पाहिजे त्या पद्धतीचं रिसर्च झालेलं नव्हतं, औषधं त्यावेळेस अवेलेबल नव्हती, लोकांच्या मनामध्ये प्रचंड अशा प्रकारची अज्ञाताची भीती होती. उद्या काय होईल, परवा काय होईल अशा प्रकारची भीती. आज याचा नंबर लागला, उद्या त्याचा नंबर लागला, परत माझा लागतो की काय, अशा प्रकारची भीती त्या ठिकाणी वाटत होते. इव्हन मेडिकलच्या फील्डमधल्या डॉक्टरांच्या पासून, संशोधकापासून सगळेच त्या ठिकाणी प्राथमिक अवस्थेमध्ये होते. आणि ज्यावेळेस काहीच कळत नाही, सगळ्या बाजूने संकट येतात, चेक आणि मेट अशी परिस्थिती असते, टू बी ऑर नॉट टू बी असं आपल्याला त्यावेळेस वाटतं. त्यावेळेस काहीच कळत नसताना सुद्धा या सगळ्या अशा प्रकारच्या पेशंटला आधार देण्याचं काम, दिशा देण्याचं काम, आणि जे काय मेडिकल सायन्सचं नॉलेज होतं, जो काही एक्सपिरियन्स होता, ट्रायल अँड एरर पद्धतीनं आपल्याकडल्या डॉक्टरांनी बऱ्याच लोकांना वाचवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. जे लोक कोरोना काळामध्ये गेले त्यापेक्षा वाचणाऱ्याची संख्या त्याची कितीतरी पट होती. आणि सगळं क्रेडिट जातं रात्रंदिवस काम करणाऱ्या, कष्ट करणाऱ्या डॉक्टरांना त्या ठिकाणी जातं. मला तर कधी कधी त्या ठिकाणी वाटायचं, आम्ही त्या ठिकाणी म्हणायचो की नको कोणाकडे जायला, इकडे जायला नको, तिकडे जायला नको, कार्यक्रम घ्यायला नको, लोकांच्यात जायला नको, बोलायला नको, मास्क घातलं पाहिजे. कॉमन माणूस त्या ठिकाणी घाबरलेला होता, राजकारण्यापासून सामान्य माणसापर्यंत. पण त्यावेळेस मात्र नर्सेस असतील, डॉक्टर असतील, पॅरामेडिकल स्टाफ असेल, या सगळं लोकांना पेशंट बरोबर काम करावं लागत होतं. कल्पना करा त्यांच्या घरातल्या लोकांना काय वाटत असेल. आपल्या घरातले बाहेर जाताना मास्क घातला का, मास्कवर मास्क घाला किंवा जाऊच नका, सगळंच जग घरामध्ये थांबलं होतं. तर डॉक्टर मात्र पेशंटच्या बरोबर काम करत होते. मला वाटतं ते अतिशय प्रचंड अशा प्रकारचं रिस्की काम होतं. आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, जसं सीमेवरती त्या ठिकाणी मिलिटरीमधले लोक काम करतात, जवान काम करतात, जवानांच्या इतकंच काम कधी कधी काकणभर त्या काळामध्ये श्रेष्ठ काम त्या ठिकाणी डॉक्टरांनी केलं. म्हणून डॉक्टर हे खऱ्या अर्थानं आपण चालू करण्यासाठी पात्र होतात. म्हणजे देवानंतर त्यावेळेस खरंच कोण आठवत होतं सर्वांना, तर डॉक्टर त्या ठिकाणी आठवत होतं. डॉक्टरांचं महत्त्व कळण्यासाठी तरी त्या ठिकाणी कोरोना आल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्या मनामधला त्यांच्याबद्दलचा रिस्पेक्ट प्रचंड वाढला. परंतु कोरोना नसताना सुद्धा तो रिस्पेक्ट असाच कायम आपण त्या ठिकाणी ठेवायचा प्रयत्न करूया. नाहीतर आपण कसं लोहचुंबका जसं चुंबक एक शक्ती असते, एखादी घटना घडल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये कोणाबद्दल तरी आदर निर्माण करतो. तो आदर कायमस्वरूपी त्या ठिकाणी राहायला पाहिजे. ती सर्व्हिस देण्याची वृत्ती त्या ठिकाणी काय झाली पाहिजे. म्हणून जे हेल्थ एक्सलन्स अवॉर्ड 2022 माहीत नाही किती ठिकाणी किती तालुक्यामध्ये अशा प्रकारचा उपक्रम घेतला आहे, पण हा अभिनव उपक्रम राजवर्धनताई आपण त्या ठिकाणी घेतला. आणि कोविड संपल्यानंतर सुद्धा आफ्टर कोविड हे डॉक्टर सुमित काकडेंचे सुद्धा मी कसं आम्ही फोन करायचो सगळ्या डॉक्टरांना, पेशंट घ्याल का, हे कराल का. मला तर आठवतं एकदा आमदार साहेब आमच्याकडलं विष्णू नारायण भुजबळ म्हणून एक पेशंट होते, त्यांना रुबीला ॲडमिट केलं होतं. नंतर त्यांना घरी आणलं, रुबीवरून त्यांना घरी आणलं, पुन्हा ते जास्त त्यांना त्रास व्हायला लागला, म्हणून नंतर लगेच त्यांना ॲडमिट करायचं होतं. तर मी पुण्यामध्ये होतो, रात्री 9-9:30 त्यांच्या मुलाचा राहुलचा मला फोन आला. त्यानंतर मी फोन करायला सुरुवात केली, इथं तरी बेड मिळेल, तिथं तरी बेड मिळेल. त्यानंतर रात्री 1:30 वाजता म्हणजे बारामतीपासून पुणे, पिंपरी चिंचवड सगळे हॉस्पिटल झाले दौंडपासून. नाही मिळालं तर याच्याकडे नंबर घे, त्याच्याकडनं घे, काही झालं नाही. शेवटी वागळवाडीच्या ठिकाणी कदम डॉक्टर आपले जे जेजुरीतले आहेत त्यांनी वागळवाडीला एक छोटंसं हॉस्पिटल सुरू केलं होतं. व्हेंटिलेटर नव्हता, पण म्हणजे ऑक्सिजनवरती त्याच्यावरती आम्ही ते ठेवू. मग तिथं फोन 1:30 वाजता त्यांची थोडीशी सोय झाली. त्यावेळेस मी फोनवर पाहिलं तर 83 कॉल झाले होते. 83 फोन केल्याच्या नंतर तिथं मिळालं. पेशंट नंतर काय जगलं नाही, ते 2 दिवसानंतर पेशंटचं हे झालं. पण हे सगळे हे एक नाही प्रत्येकाला, आणि मग त्या डॉक्टरांना तर किती फोन घ्यावे लागत असतील. म्हणून हे हेल्थ एक्सलन्स अवॉर्ड आपण जे त्यांना त्या ठिकाणी दिलं आहे त्याच्याबद्दल हे फार चांगली गोष्ट आहे. खरं तर आपण सगळ्यांनीच आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.
खरं तर हे आरोग्य हेल्थची कॉन्शियस आपण असलंच पाहिजे. तर सगळ्यात मला असं वाटतं की आपण मनाच्या आरोग्याची जास्त काळजी घेतली पाहिजे. मनाचं आरोग्य जर आपण सुधारलं तर आपलं शारीरिक आरोग्य सुद्धा त्या ठिकाणी सुधरू शकतं. तर बऱ्याचदा कधी कधी वाटतं मेंटलीच हँडिकॅप आपण जर झालो असेल, मानसिकदृष्ट्या जर आपल्याला आजारी असेल, मला जर अचं ब ला बघवत नाही, बचं क ला बघवत नाही, टचं ब याला, तर असं जर सतत स्पर्धा सतत जीव चढाओढ असते तर ते चारोळे फार लोक चढाओढ या शब्दाचा अर्थ फार वेगळा घेतात. कोणी वर चढायला लागलं की खाली ओढायला धावतात. हे बदललं पाहिजे. तेवढं जरी बदललं, एकमेकाच्या बद्दल चांगलं चिंतलं, एकमेकाचं मनापासून कौतुक केलं आणि एकमेकाच्या अडचणीला मनापासून उभं राहिलो तर बरेचसे आजार त्या ठिकाणी कमी होतील. म्हणून आपल्या सगळ्या डॉक्टर मित्रांना आपण त्या ठिकाणी मनापासून त्यांना जसं कोरोनाच्या काळामध्ये ते आपल्याला आठवायचे तसे एरवी सुद्धा आपण सर्वसाधारण परिस्थितीमध्ये त्यांच्याबद्दलचं ऋण व्यक्त करायला शिकलं पाहिजे. म्हणून कोरोना नंतर, आता कोरोना तेवढा नाहीये, कोणतीही मोठी साथ आता नाहीये, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही डॉक्टरांचा सत्कार घेताय, मला वाटतं हे मेंटल हेल्थचं चांगल्या प्रकारचं लक्षण आहे. अशाच प्रकारचं समाजाचं मेंटल हेल्थ त्या ठिकाणी वाढत गेल्यानंतर समाज त्या ठिकाणी सुखी आणि समृद्ध आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही. आपण आपल्या तालुक्यापुरतं सगळीकडे गोकुळ नांदवायचा प्रयत्न करूया, एवढंच मी त्या ठिकाणी सांगतो. मला कार्यक्रमाला यायला उशीर झाला त्याबद्दल ग्रामीण संस्थेचं, त्यांच्या सर्वच संचालक असतील, त्यांचे ट्रस्टीज असतील, मेंबर्स असतील, या सगळ्यांचे त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. पुन्हा एकदा सगळे मेडिकल फील्डमध्ये काम करणारे डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ या सगळ्यांना आणि सोशल वर्कर जे काम करत होते या परिस्थितीमध्ये, संस्था, या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. त्यांनाही साष्टांग दंडवत घालतो आणि मी माझं मनोगत त्या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद दुर्गडे सर. आपण अतिशय मुलाच्या या ठिकाणी भावना आपल्या व्यक्त केलेल्या आहेत. आता व्यासपीठावरती आमदार साहेब उपस्थित आहेत, परंतु त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते बोलणार नाही आहेत. आणि जेव्हा ते बोलणार नाही त्यांनी असं सांगितलं तेव्हा मला ते आठवलं की कुछ काम ऐसे भी होते हैं जो बिना बोले भी किए जा सकते हैं. मैंने पेड़ को देखा है छाव देते हुए. जेव्हा झाड सावली ते बोलून दाखवत नाही. आणि आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की आपल्याला बोलणारे नाही तर बोलण्यापेक्षा काम करण्यावर भर देणारे आमदार भेटलेले आहेत. तर आमदार साहेबांच्या वतीने पुन्हा एकदा सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. आणि कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्याकडे आपण जात असताना ग्रामीण संस्थेचं हे काम असंच निरंतर चालू राहणार आहे. समाजकार्यामध्ये आपण सुद्धा काहीतरी काम करण्याची मानसिकता कधी कधी असते, पण आपल्या व्यस्त शेड्यूलमुळे जर आपण काही कार्य करू शकत नसाल तर ग्रामीण संस्थेकडे आपण असे पर्याय घेऊन येऊ शकतात. ग्रामीण संस्था अहोरात्र आपल्यासाठी तत्पर असेल. जाता जाता फक्त ती शांताबाई शेळकेंची गोष्ट आठवते की एक गरीब स्त्री श्रीमंत स्त्रीला प्रश्न विचारते, ताई तुमच्या गळ्यातील दागिना सोन्याचा आहे का? श्रीमंत स्त्री म्हणते नाही हो, हा सोन्याचा दागिना नाही आहे, हे फक्त लाखेचे मणी आहे, याला सोन्याचं पाणी चढवलं आहे. तरी गरीब स्त्री म्हणते एवढ्या महागाईच्या काळात 50,000 रुपयापेक्षा जिथं जास्त सोनं आहे तिथं एवढा सोन्याचा दागिना करणं कसं शक्य आहे? गरीब स्त्री निघून जाते. श्रीमंत स्त्रीची मुलगी आपल्या आईला प्रश्न विचारते, आई लहानपणापासून तू आम्हाला संस्कार दिलेस की सगळ्यांशी खरं बोललं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, जे आहे ते सत्य बोललं पाहिजे, मग तू त्यांच्याशी का खोटं बोललीस? तू त्यांना का सांगितलं की हे लाखाचे मणी आहे? हा तर 10 तोळ्याचा दागिना आहे, हा 3 लाख रुपयाचा दागिना जेव्हा 30,000 रुपये तेव्हाच वडिलांनी घेऊन दिला होता, मग तू त्यांना हे सगळं खोटं का सांगितलं? तेव्हा ती श्रीमंत स्त्री म्हणते, बाळा तू मोठी झाली आहेस, आज नव्हते 2चे 4 हात करावे लागतील, परक्यांच्या घरी तुला जावं लागेल, स्वतःचा कमी आणि दुसऱ्यांचा जास्त विचार करावा लागेल. बाळा लक्षात घे, ज्या स्त्रीने मला प्रश्न विचारला होता की तुमच्या गळ्यातला दागिना सोन्याचा आहे का, त्याच्या गळ्यात एक सोन्याचा फुटका मणी सुद्धा नव्हता. जर तिला मी सांगितलं असतं हा 10 तोळ्याचा 3 लाखाचा आहे तर तिने स्वतःच्या नशिबाला, स्वतःच्या पतीला आणि स्वतःच्या संसाराला दोष दिला असता. म्हणून बाळा लक्षात ठेव, दुसऱ्याच्या समाधानासाठी स्वतःच्या सोन्याला लाख म्हणता आलं पाहिजे. सोनं जपण्यापेक्षा सोन्यासाठी माणसं जपूया, कारण उद्याच्या लॉकडाऊनमध्ये ठेवलेली माणसं कधीच चोरीला जात नाही आहेत. आणि एका हॉस्पिटलमध्येच, अगदी हार्ट स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या बाहेर मी वाक्य वाचलं होतं की अगर दिल खोला होता यारों के साथ तो आज खोलना ना पडता इन औजारों के साथ. माणसाने व्यक्त होणं फार गरजेचं आहे. म्हणून ग्रामीण संस्थेच्या अनेक कार्यक्रमांमध्ये आपण सुद्धा आपला सहभाग नोंदवू शकता. या अपेक्षेसहित मी कार्यक्रमाचे अध्यक्ष आजचे माननीय माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे यांना विनंती करतो की आपण सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं, शुभेच्छा द्याव्यात आणि त्यानंतर आभार प्रदर्शन होऊन आजचा कार्यक्रम संपल्याचं मी जाहीर करतो. म्हणजे धैर्य दाखवलं आपण, त्याच्यामध्ये मेहनत घेतली आपण, जे वेगवेगळ्या ह्या संकटामधून संपूर्ण जनतेला सावरण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्यात त्या ठिकाणी आदरणीय डॉक्टर महोदयांचा हा मान सन्मान सोहळा आज त्या ठिकाणी ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून होत असताना या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपले कार्यक्षम
आणि चांगल्या पद्धतीने विकास कामामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे आमदार आदरणीय संजय जगताप सर, आवर्जून या ठिकाणी ज्यांनी आपलं मार्गदर्शन केलं आणि खऱ्या अर्थानं सातत्यानं सामाजिक जीवनामध्ये काम करणारे आपले विजयरावजी कोलते साहेब, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन प्राध्यापक दिगंबर दोरगडे सर, आपल्या सगळ्यांच्याच मार्गदर्शिका ज्यांनी या तालुक्याचा हा कायापालट करण्यासाठी काकांनी जे त्या ठिकाणी जवळपास 50 वर्षाचा समाजाचा विकास करण्याचा प्रयत्न केला, त्याला खंबीरपणाने ज्यांनी साथ दिली, त्या आपल्या सगळ्यांच्याच मार्गदर्शिका आदरणीय काकी, त्या संस्थेचं काम ज्यांनी चालवलं आहे त्या आपल्या भगिनी राजवर्धीनताई, गायकवाडताई आहेत, त्याच्यामध्ये काकडेताई आहेत, कोलतेताई आहेत, सगळ्यांची त्या ठिकाणी नावं घेता येतील. आपल्या त्या ठिकाणी सासवड पोलीस स्टेशनचे निरीक्षक गोलप साहेब, आमच्या त्या ठिकाणी कृष्णवरून आवर्जून या ठिकाणी आलेले संजयराव आहेत, वडाच्या वाडीवरून आलेले संदीपराव आहेत, आपल्या त्या ठिकाणी देवाचीच्या उपसरपंच पासपोतेताई आहेत, पल्लवीताई बाजारे आहेत, अनेकांची त्या ठिकाणी नावं घेतलं. आमच्या त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जे आजचं जे दीपकरावांचं भाषण गाजलं, निश्चितपणानं वृक्षालीताई असतील, इतर त्या ठिकाणी संजयराव आहेत, आमचे रवी भाऊ आहेत, हेमंतराव आहेत, राजेंद्र भाऊ आहेत, खरं तर डॉक्टर होले आहेत, दीपकराव आहेत, बाळासाहेब आहेत, प्रदीपराव आहेत, विनायकराव खाडे आहेत, डॉक्टर साबळे आहेत, पलीकडे सुमित आहे, तिकडे कामठे डॉक्टर आहेत, पलीकडे भाऊ डॉक्टर आहेत. खूप सगळे त्या ठिकाणी आपण मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहात, ज्यांच्याकडे आम्ही त्याच्यामध्ये 90-91ला स्वतः ट्रीटमेंट करायला यायचो. ते डॉक्टर तामाने तिकडं पाठीमागे बसले, म्हणजे वडीलधाऱ्यांच्या पासून, जसं आढळराव डॉक्टरांच्या पासून ते त्या ठिकाणी नवोदित डॉक्टरांच्या प्रायचित्ता इथं बसली आहे. सगळेच त्या ठिकाणी आपण मान्यवर या ठिकाणी आज राजवर्धींनी त्यांनी त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मान सन्मान करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी बोलवलं. खूप चांगल्या कार्यक्रमासाठी आपण सगळे एकत्रित आलो. खूप भयानक परिस्थिती, ज्याचा उल्लेख त्या ठिकाणी सगळ्याच मान्यवरांनी केला. ही गोष्ट खरी आहे की त्या काळात त्यावेळेला माणूस माणसाच्या त्याच्यामध्ये भेटायला जाऊ शकत नव्हता, बोलू शकत नव्हता, अशी परिस्थिती निर्माण झाली. घरातलं पेशंट ज्यावेळी डॉक्टर कळलं तर घरातलीच माणसं त्या पेशंटला बाहेर उभी करायची आणि दार बंद करून ठेवायची आणि मग त्याच्यामध्ये ॲम्ब्युलन्स यायची आणि त्या पेशंटला घेऊन जायची. हे डोळ्याचं चित्र आम्ही सगळ्यांनी पाहिलं. माझ्याच गावातली, माझ्याच घरासमोरची एक व्यक्ती कोरोनामध्ये त्या ठिकाणी त्यावेळेला त्यांचं निधन झालं. निधन झाल्यानंतर आम्हाला कळल्यानंतर आम्ही ॲम्ब्युलन्सपासून सुरुवात केली. ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी उपलब्ध होत नसायची. त्या ॲम्ब्युलन्समध्ये ज्यावेळेला इथून त्यांना त्याच्यामध्ये त्या पेशंटचं मृतदेह टाकला त्यावेळेला त्यांचे मग 4-5 भाऊ होते, पुतणे होते, 10 म्हणजे 5-6 पुतणे. तो कुणी नाही, त्याचा मुलगा त्याची गाडी घेऊन त्या ॲम्ब्युलन्सच्या मागं चाललेला. आणि जेव्हा माझ्या गावामध्ये मी गेलो तेव्हा गावात बघितलं सगळे घरं बंद, म्हणजे दरवाजे बंद. ज्याच्या घरातलं पेशंट होतं ते त्यांना मी हाका मारला. तेव्हा एक मुलगा त्याच्याला बाहेर आला. म्हणलं भाऊ काय आता काय ठरवलं तुम्ही? अरे म्हटलं आता आणलंय आपण हा त्याच्यामध्ये आणि आता जायचं तिकडे. नाही म्हटलं कोणी येणार नाही आहे, तुम्ही आणि ते किटमधले जिजुरीचे लोक आणले, तुम्ही तुमचं त्याच्यामध्ये करून घ्या. आमदार साहेब अक्षरशः त्याच्यामध्ये आम्ही 15-16 लोकांच्या मध्ये त्या ठिकाणी अंत्यविधी केला. घरातली माणसं सुद्धा त्या ठिकाणी तिथं यायला त्याच्यामध्ये तयार नव्हती. ही परिस्थिती असताना त्या काळामध्ये डॉक्टर हुले तुम्ही जे काम केलं त्याची नोंद त्या ठिकाणी अख्ख्या जगाने घेतली आणि आज ती नोंद त्या ठिकाणी राजवर्धींनी घेतली. निश्चितपणे त्या काळातली परिस्थिती ही बोलण्यासारखी सुद्धा नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये आपण खूप चांगलं योगदान दिलं. मला आवर्जून त्या ठिकाणी काकांचा उल्लेख करावा लागेल की त्यांनी जे त्याच्यामध्ये त्यांच्या 45-46 वर्षाच्या सामाजिक जीवनामध्ये काम केलं ते आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलं, त्याच्या आम्ही साक्षीदार आहोत. पतसंस्था असेल, बँक असेल किंवा काळदरीसारख्या ठिकाणी जिथं त्याच्यामध्ये बैलगाडी नीट चालत नव्हती त्या ठिकाणी हायस्कूल उभा करणं, तिथल्या मुलींचं शिक्षण जे बंद पडत होतं तिथल्या मुलींना त्या ठिकाणी त्या विद्यालयामध्ये 10वीपर्यंत शिक्षण देणं आणि नंतर त्या ठिकाणी अशा प्रकारचं त्यांचा विकास करणं हे काम त्याच्यामध्ये या तालुक्यामध्ये दुसरं कोणालाही जमलं नाही. ते काम त्या ठिकाणी काकांनी केलं आणि तोच वसा घेऊन आज त्या ठिकाणी काकींच्या मार्गदर्शनाखाली आज त्या ठिकाणी आमदार महोदय तुम्ही पावलं टाकताय आणि भक्कम साथ त्या ठिकाणी जशी काकांना काकींनी साथ दिली
तशी त्या ठिकाणी आमदार साहेब आपल्याला त्या ठिकाणी राजवर्धन ताई देत आहेत. निश्चितपणानं हा एक चांगल्या प्रकारचा योग पुरंदर तालुक्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा, मोलाचा आणि आमच्या सगळ्यांचा त्या ठिकाणी आत्मविश्वास वाढवणारा पाहायला मिळतोय. कारण अनेक कार्यक्रमात आमदार साहेब आपण त्याच्यामध्ये नावं टाकतो किंवा त्याच्यामध्ये आपण प्रयत्न करतो पोचायचा, पण कार्यक्रमाच्या वेळा वाढत असतात म्हणून अनेकदा त्या ठिकाणी आम्ही कार्यक्रमाला त्याच्यामध्ये उपस्थित राहू शकलो नाही. पण काल जेव्हा फोन आला राजवर्धन ताईंचा, आज माझ्याकडे माझे जावई त्याच्यामध्ये मुंबईवरून आले. मी त्यांना आत्ता फोनमध्ये सांगितलं की तुम्ही जेवून घ्या, कारण ज्या वेळेला आपल्या भगिनीचा फोन येतो आणि ते सांगतात की कार्यक्रमाला आलं पाहिजे, तो कार्यक्रम आम्ही सगळ्यात महत्त्वाचा समजतो. आजचा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या पार पडला. मी आधी बोलून आपला वेळ घेणार नाही, 9:45ची वेळ झालेली आहे. पण राजवर्धन ताई आपण जे काम चालवलंय ते राजकारणाच्या पेक्षा पलीकडे आलो, त्याच्यामध्ये त्याची उंची वाढवण्याचं काम त्या ठिकाणी आपण चालवलंय. आणखीन त्या ठिकाणी चांगली कामं आपण हातामध्ये घेताय. आमदार साहेब आपण त्याच्यामध्ये निश्चितपणानं अन्नदानाचं मोठं काम केलं, त्याच्या पलीकडे आणखीन काही अनेक कामं त्या ठिकाणी केली आणि आज त्याच्यामध्ये आपण राजवर्धन ताई जे काम त्याच्यामध्ये चालवलेलं आहे ते या प्रतिष्ठानचं काम चालवलंय, राजकारणाचं काम चालवलंय आणि त्याच्याही पलीकडे एक आदर्श उद्योजिका म्हणून सुद्धा त्यांचा उल्लेख त्या ठिकाणी मला करावा लागेल. कारण आमदार साहेब आपण त्यांच्या हातात एक उद्योग दिला. मला त्याच्यामध्ये साधारणतः एक 7-8 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, मला फोन आला की भाऊ मला बोलायचंय. फोन मी म्हणले राजवर्धनने बोलते. म्हणजे काय होत आहे, काय नाही म्हणलं, त्याच्यामध्ये आपण महिंद्राचं असं काम चालवलेलं आहे आणि ते वाढवलेलं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये काही गाड्या घेता म्हणून कळतंय, तर आम्हाला त्या ठिकाणी त्या गाड्या विकण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. तुम्ही आमच्याकडून गाड्या घ्या. पण शेवटी आमदारांच्या पाठ्यामागं स्वतःच्या कुटुंबाचा गाडा हा चालवत असताना सुद्धा उद्योजकामध्ये सुद्धा त्या ठिकाणी एक उंच भरणे त्या ठिकाणी आपण घेता, याचा मनस्वी आनंद त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना आहे. सगळ्या कामाला लाख शुभेच्छा देतो. त्या डॉक्टर मंडळींचा आपण सत्कार केला, त्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. सुमितजी तुम्ही खूप चांगलं काम केलं. आम्ही फोन करायचो, त्याला रिस्पॉन्स त्या ठिकाणी आपल्याकडून मिळायचा. त्या कोविडच्या काळामध्ये डॉक्टर होले इथं बसलेत, एक पेशंट त्याच्यामध्ये त्यांना पॅरालिसचा हे आला आणि त्यांना हडपसरला घेऊन गेले काही लोक. हडपसरला गेल्यानंतर तिथं त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं की आमदार साहेब 1.5 ते 5 लाख रुपये खर्च लागेल. गरीब कुटुंबातले घोलप साहेब ते पेशंट ते घेऊन आले पेशंटला माघारी. आणि मला जेव्हा कळलं की असं घडलं आणि त्याच्यामध्ये ते सुनीता नावाची मुलगी आणि त्या अशी परिस्थिती मानाच्या त्याच्यामध्ये भाड्याच्या ह्याच्यामध्ये ते राहतात. आणि मी जेव्हा तिथं ऐकलं सगळं आणि पाहायला गेलो होतो, 3ऱ्या मजल्यावरती ते निवडून झोपवलेलं. म्हणजे काय विषय नाही म्हणले, ते 2 लाख रुपये खर्च करण्याची ताकद नाही आहे. मी सहज त्या ठिकाणी डॉक्टर होलेंना फोन केला आणि ते पेशंट तिथं पाठवलं स्टेशनवरनं आणि अक्षरशः फक्त 47,000 रुपयामध्ये डॉक्टर होलेंनी त्या पेशंटचं ओके केलं. ते पेशंट आज पूर्ण क्षमतेने काम करत आहे. असे सुद्धा डॉक्टर मंडळी आपल्या भूमीमध्ये तयार झालेली आहेत. म्हणजे ते एकटेच नाहीत, असे अनेक डॉक्टर आहेत की जे त्याच्यामध्ये सक्षमतेनं काम करतात. त्यांना पुण्यामध्ये पेशंट जे बरं होऊ शकत नाही ते डॉक्टर नाजेरकर त्याच्यामध्ये आपल्या सासवडमध्ये होते, जिल्ह्यामध्ये होते. आमचे चपळ डॉक्टर समोर बसलेत. मी सहज त्यांना मागच्या 2 महिन्यापूर्वी भेटायला गेल्यानंतर दुपारची वेळ आमदार साहेब बाहेर जवळपास 50 पाय म्हणजे चपलांचे जोड बुटाची जोड पडले. मी म्हणलं एवढे म्हणले इथं खूप लाईन असते. दिवसभर 150 पेशंट होतात, 200 पेशंट होतात आणि अशा डॉक्टरांचा आपण मान सन्मान केला. त्याबद्दल राजवर्धन ताई तुम्हाला धन्यवाद देतो. आणि काकी आपण असंच सातत्यानं आमच्या पाठीमागं तुम्ही राहा, कारण काकींचं त्याच्यामध्ये राहणं आमच्या दृष्टीनं खूप मोलाचं महत्त्वाचं आहे. काकांचं अकाली जाणं हे आम्हाला निश्चितपणानं कायम त्याच्यामध्ये आम्हाला वेदना देणार आहे. आत्ताची निवडणूक 2019 ज्या वेळेला होणार होती त्याच्या 6 महिन्या अगोदर मी भाषण केलं कळला आणि मी सांगितलं ह्या वेळेला जाऊ द्या, काय होईल तर होईल. आम्ही त्या ठिकाणी संजय रावांच्या पाठीमागे उभं राहणार आहे. कारण काकांनी जे गुण आमच्या सगळ्यांच्यावर केलं त्याची परतफेड करण्याची भूमिका त्या ठिकाणी आम्हाला घ्यायची होती आणि ती 2019च्या निवडणुकीमध्ये आम्ही घेऊन दाखवली. निश्चितपणानं आमदार साहेब तुमचंही काम चांगलं चाललंय, त्यालाही लाख शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. पुन्हा एकदा कोणी जाऊ नये. पुन्हा सगळ्यांच्या विनंतीने मी या ठिकाणी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व्यक्त करण्यासाठी ग्रामीण संस्थेचे संचालक माननीय श्री मुन्ना शिंदे यांना विनंती करतो. ग्रामीण संस्थेच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि कार्यक्रम समाप्त झाला आहे घोषित करतो.